पण आले. हो हो, जगत भटकर पण दिसत आहेत सर. येस, तन्वीन म्हणाली ती की प्रणव सरांना एकदा बोलवा, कारण तुमचं के कनेक्शन जसं मार्केटमध्ये आलं तसं प्रत्येक आठवड्यात वाचक त्याच्या भोवती चर्चा करत होते. आणि मलाही मिळालं, रोहन प्रकाश कडून तन्वीलाही मिळालं, आरबुटी विद्याताईंना. तर मग त्यावेळेला मागणी झाली की प्रणव सरांना बोलवा म्हणून. म्हणून मग तुम्हाला मेसेज टाकला. सगळ्या वाचकांसाठी मित्रांना एक सांगतो की मी प्रणव सरांना रिक्वेस्ट पाठवली आणि प्रणव सरांनी 1 सेकंदाचा अवधीही न घेता ताबडतोब होकार दिला की पुस्तकांवरच काहीची स्पेस माझ्या हृदयाच्या जवळ आहे, मला घरच्या सारखं वाटतं. अगदी अगदी खरं खरं. तर त्याप्रमाणे आज आपण आता ही स्पेस चालू करतोय. अगदी. याला मुख्य कारण म्हणजे के कनेक्शनची एका महिन्यात संपलेली पहिली आवृत्ती आणि एका महिन्याच्या आत आलेली दुसरी आवृत्ती. खरं बघायला गेलं तर मराठी पुस्तकांच्या दृष्टीने हे थोडं क्वचितच फार कमी प्रमाणात घडतं, क्वचित म्हणण्यापेक्षा कमी प्रमाणात घडतं. पण प्रणव सखदेवांच्या बाबतीत मात्र हे वारंवार घडतं. तर के कनेक्शन तर आहे. आणि प्रणव सरांची जर एक मराठी ट्विटरच्या बाबतीत असं काही गरजेचं नाहीये की त्यांची ओळख करून द्यावी. मराठी ट्विटरला प्रणव सखदेव हे नाव अत्यंत परिचित आहेत आणि त्याच्यात आपल्या स्पेस मधल्या सगळ्या लोकांना तर अगदी जवळच ते आहे. तर असं तरी सुद्धा एक कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल म्हणून मी एक प्रणव सखदेवांची ओळख करून देतो. प्रणव सखदेव हे अत्यंत तरुण असतानाच त्यांनी लिहायला सुरुवात केली, त्यांच्या कथा यायला सुरुवात झाली आणि 2021 साली त्यांची जी काळे करडे स्ट्रोक ही कादंबरी आहे, या कादंबरीला साहित्य अकादमी पर्वे युवा साहित्यिकेचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे असं फार आपल्या मराठीमध्ये तर क्वचितच घडतं, पण हे प्रणव सखदेवांनी घडवून आणलं. तर त्यावेळेला सुद्धा प्रणव सखदेव सर आपल्या स्पेसला आले ते आणि स्पेसची त्यांनी रंगत वाढवली ती. तर त्यानंतर त्यांच्या लेखनाचा हे काही थांबलेला नाहीये. तर त्यांचे त्याच्यानंतर काळे करडे स्ट्रोक, दिमित्री रियाज केळकरची गोष्ट हा कथासंग्रह आहे, मेट्रो मॉल 96 हाही कथासंग्रह आहे, नाभीतून उगवलेल्या वृक्षांचं रहस्य, असे हे सगळे कथासंग्रहानंतर त्यांची चतुर कादंबरी आता 1.5-2 वर्षापूर्वी चतुर ही कादंबरी आली. आणि चतुर आल्यावर सुद्धा एक चतुर बद्दल सांगण्यासारखं म्हणजे एक वेगळ्या फॉर्मॅट मधली अत्यंत वेगळ्या आकृतीबंधातली ही एक कादंबरी आहे. आणि या कादंबरीने सुद्धा सगळ्या वाचकांचं मन वेधून घेतलं होतं. तर याच्या दरम्यान यांचा एक कविता संग्रह सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर त्यांनी अनुवादित पुस्तके, इंग्लिशमधून किंवा इतर भाषातून अनुवादित केलेली पुस्तके ही पण भरपूर आहे. आणि आता त्यांचं नवीन पुस्तक सेपियन्स वगैरे पण येतंय, त्यांचं का आलंय, सेपियन्सचा सुद्धा ते अनुवाद त्यांच्याकडून येतोय. सेपियन्सचा एक अनुवाद अगोदर आलेला आहे, पण यावेळेला त्यांच्याकडून येतोय. त्याच्यात स्पाय स्टोरीज या मालिकेत सुद्धा त्यांनी एक हेर कथांचं एक थरार त्याच्यात मांडलेला आहे. आणि ब्रीफ आन्सर टू बिग क्वेश्चन्स या स्टीफन हॉकिंगच्या पुस्तकांचं सुद्धा त्यांनी मराठी भाषांतर केलेलं आहे. आता ब्रीफ आन्सर्स टू बिग क्वेश्चन या स्टीफन हॉकिंगच्या पुस्तकाचं भाषांतर करताना खरं तर हे सर्वसामान्य माणसाला फार अनोळखी जग असतं हे, की जे टीव्हीवर बघितलेलं असतं, डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी वगैरे असं काहीतरी बघितलेलं असतं आणि त्याच्यातून हे सांगायचं, परत त्या आपल्या
इंग्लिश भाषेतून मराठी भाषेत आणायचं आणि त्यावेळेला इंग्लिश भाषेला एक इंग्लिश भाषेतून मराठी भाषेत आणताना त्याला योग्य शब्दांचा तिथं वापर करणं की जेणेकरून वाचक आढळणार नाही, हे एक मोठं आव्हान असतं. आणि हे आव्हान वर्षानुवर्ष अगोदर सुरुवातीपासूनच्या पुस्तकांपासून बघितलं गेलं तर प्रणव सखदेवांनी ते सगळं आव्हान अगदी लिलाया पार केलेलं आहे. की अगोदर त्यांची द थ्री मस्केटियर्स असो किंवा इनव्हिजिबल मॅन सारखी एक सायन्स फिक्शनचं पुस्तक असो किंवा द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो सारखी पुस्तकं असो, ही जी पुस्तकं आहे ही जागतिक वर्ल्ड क्लास सिरीज मधली ही पुस्तकं ओळखली जातात. आणि ह्या पुस्तकांचं जागतिक पातळीवर गाजलेल्या पुस्तकांचं भाषांतर करणं हे एक फार मोठं आव्हान असतं. कारण कोणाच्या ह्याच्यात आलेले असते आणि त्याच्यात एखादा जरी शब्दाचा अर्थ थोडस हे झालं तरी संबंध तो प्रकरण कोलॅप्स होण्याची शक्यता असते. पण तसं काही झालेलं नाहीये. थ्री मस्केटियर्स आणि इनव्हिजिबल मॅन H.G. वेल्सची एक सायन्स फिक्शन कादंबरी आणि हे आपलं द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो ही पुस्तकं मी स्वतः वाचताना की मला ते असं कधीच जाणवलं नाही की मी एक भाषांतरित पुस्तकं वाचतोय. फक्त परदेशात भारताच्या बाहेर घडलेली एक कथा मी वाचतोय असंच मला जाणवत होतं. इतकं त्याचं उत्कृष्ट आणि ओघवत भाषांतर प्रणव सखदेवांकडून झालेलं आहे. तर असे प्रणव सखदेव आज आपल्या सोबत आहेत. तर मी थोडक्यात त्यांचा परिचय करून दिलाय. तर आता चतुर बद्दल किंवा ह्याच्याबद्दल जर विद्याताई किंवा तन्वीला जर काही विचारायचं असेल, दत्तानंद भटकर सरांना काही विचारायचं असेल तर सर बोला. त्याच्यानंतर मग आपण प्रणव सखदेवांना सांगू आणि मग ते आपल्याशी बोलते. मला ओके विद्या मॅडम बोला. ओके, मला प्रणव सरांना अनुवादाबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी अनुवादाच्या क्षेत्रातही भरपूर काम केलं आहे. तर अनुवाद करताना त्यांना म्हणजे त्याच्यातलं आवडती गोष्ट कुठली आणि आव्हानात्मक सर्वात काय वाटतं हे ह्याबद्दल मला विचारायचं आहे. कारण अनुवाद करणं ही खूप तशी कठीण गोष्ट आहे. आणि मी सरांचं हे वाचलंय, मर्डर इन माहीम, जेरी पिंटो यांचं जे पुस्तक आहे त्याचा अनुवाद वाचलाय आणि तो खूप सुंदर झालाय. त्याच्यामुळे मला हा प्रश्न सरांना विचारायचा आहे. पहिल्यांदा तर मी धन्यवाद आणि आभार असं सगळ्या उपस्थितांचे आणि पुस्तक आणि बरंच काही टीमचे सगळे विद्याताई आहेत, प्रवीण सर आहेत, जगतानंद सर आहेत, आता आज तन्वी सुद्धा आहे आणि असे बरेच मित्र आहेत. या स्पेसच्या आणि ट्विटरच्या निमित्तानेच ही मैत्री झाली आणि ती अशी वृद्धिंगत होत गेली आहे. मला वाटतं मी तिसऱ्यांदा या स्पेसमध्ये आलो असेल म्हणजे किंवा कदाचित चौथ्यांदा, कारण एकदा आपल्या शंतनू सरांच्या वेळेला सुद्धा मी उपस्थित होतो, काही आधल्या स्पेसला सुद्धा उपस्थित होतो. तर सगळे मित्रच आहेत. तन्वीच्या प्रश्नाला उत्तर देताना मला असं वाटतं की बऱ्याच जणांना असं म्हणजे हल्ली असं वाटायला लागलं की अनुवाद ही खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे काय आपण बसलो आणि करायला लागलो की ते सहज होऊन जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला भाषा येत असली, कुठलीही भाषा म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि मराठी आपली मातृभाषा, पण तसं नाहीये ते. इतकी ती सोपी गोष्ट नाहीये. 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये पाहाव्या लागतात की जेव्हा तुम्ही अनुवाद करत असता किंवा भाषांतर करत असता त्यावेळेला त्या लेखकाला काय म्हणायचं आहे हे पहिल्यांदा तुम्हाला पाहावं लागतं. त्याचा अर्थ काय आहे, त्याला कुठला अर्थ पोचवायचा आहे, यासाठी तो जो टेक्स्ट आहे, तो जो मजकूर आहे किंवा तो जो साहित्य आहे, ती कलाकृती आहे, ती नीट वाचावी लागते, ती समजून घ्यावी लागते आणि मग ती आपल्या भाषेमध्ये म्हणजे आता इथे मराठीमध्ये आणावी लागते. हे करत असताना कुठल्याही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जात असताना बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी या सुटून जात असतात. म्हणजे काही गोष्टी ज्या संस्कृतीमध्ये आहेत त्या दुसऱ्या संस्कृतीमध्ये नसतात
किंवा काही शब्दांना अर्थ नसतो, प्रतिशब्द नसतो. अशा वेळेला सगळ्यात कठीण गोष्ट जी असते की ती जी संस्कृती आहे किंवा तो जो शब्द आहे, तो जो अर्थ आहे, तो मराठी किंवा ज्या भाषेत आपण अनुवाद किंवा भाषांतर करतोय त्यातल्या वाचकांपर्यंत कसा पोचवायचा. आणि ते खूप मोठं आव्हान असतं असं मला वाटतं. कारण तुम्हाला भाषा नुसती येऊन चालत नाही, तुम्हाला काही प्रमाणात रिसर्च करावा लागतो, त्या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो, किंवा तो अर्थ किंवा तो शब्द कशामुळे त्या संस्कृतीत आला आहे हे आपल्याला शोधावं लागतं. म्हणजे उदाहरण मगाशी स्टीफन हॉकिंग यांच्या पुस्तकाचं दिलं तर त्याच्यामध्ये इतके वैज्ञानिक शब्द आहेत आणि काही म्हणजे सिंग्युलॅरिटी किंवा ब्लॅक होल याच्याशी संबंधित ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना मराठीमध्ये जवळपास नाहीयेत, कारण आपल्या संस्कृतीचा तो भाग नाहीये, कारण आपल्याकडे तसा मोठ्या प्रमाणावर रिसर्च झालेला नाही आणि त्यामुळे तसे शब्द आलेले नाहीयेत. म्हणजे जे आहेत शब्द निर्माण केलेले ते कृत्रिमरित्या निर्माण केलेले, ते आपोआप आलेले नाहीयेत आणि ते रुळलेले नाहीयेत. अशा वेळेला माझ्यासमोर आव्हान असं होतं की म्हणजे ती जी संकल्पना आहे ती संकल्पना वाचकाला कळली पण पाहिजे आणि ती पातळ पण होता कामा नये, कारण ते स्टीफन हॉकिंगचं पुस्तक होतं. त्यामुळे त्याची जी वैज्ञानिक जगतामध्ये त्याची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागणार नाही आणि तरी सुद्धा वाचकाला कळेल. मी स्वतः अनुवाद करताना कुठलंही, म्हणजे ते फिक्शन असो, म्हणजे कादंबरी कथा असो किंवा नॉन फिक्शन असो, बरेचदा जो एंड युजर आहे म्हणजे वाचकाचा विचार सुद्धा जास्त प्रमाणात करतो. म्हणजे एखादा अनुवाद हा कदाचित माझ्या दृष्टीने किंवा एखाद्या समीक्षकाच्या दृष्टीने किंवा एखाद्या भाषाप्रभूच्या दृष्टीने खूप चांगला असू शकतो, पण वाचकाला त्यातलं काहीच कळणार नाही असं सुद्धा असू शकतं. म्हणजे उगीच मोठमोठे शब्द तयार करायचे, क्लिष्ट वापरायचे, संस्कृत प्रचूर शब्द वापरायचे हे मी शक्यतो टाळतो. कारण मला असं वाटतं मी ज्ञानेश्वरांच्या खांद्यावर उभा आहे. ज्ञानेश्वरांनी शेवटी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली ते एक प्रकारे वेगळ्या प्रकारे स्वैर भाषांतर किंवा स्वैर अनुवाद होता गीतेचा. त्यांचा हेतू काय होता की गीतेतलं जे ज्ञान आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या भाषेमध्ये पोचावं. माझी सुद्धा भूमिका भाषांतर करताना तीच आहे की मला जे आवडलेलं आहे किंवा जे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं मला वाटतं, प्रकाशकांना सुद्धा वाटतं. म्हणजे दरवेळी काय मी अनुवाद करताना ते पुस्तक निवडतो असं नाही, कधी कधी प्रकाशकांना तो अनुवाद करून हवा असतो आणि ते मला सुद्धा आवडलेलं असतं. तर ते जास्तीत जास्त लोकांना, सामान्य वाचकाला त्याच्यात रस निर्माण व्हावा, त्यांना ते समजावं, हा माझा जास्तीत जास्त वेळेला कटाक्ष असतो. म्हणजे आता उदाहरण म्हणून सांगतो की नटमेग कर्स नावाचं अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे आणि ते पर्यावरणाबद्दलचं फिक्शनही नाहीये आणि पूर्णतः नॉन फिक्शनही नाहीये, अशा प्रकारचं पुस्तक आहे. तर त्यांची घोषांची जी भाषा आहे ती त्याच्यावर भरपूर इंग्रजी, म्हणजे क्लिष्ट इंग्रजीचा प्रभाव आहे. काही प्रमाणात मला तो असं वाटतं की तो वसाहतवादी जो प्रभाव आहे आपल्यावरती, तशी ती भाषा आहे की क्लिष्ट वाक्यरचना करायची, त्याच्यातून काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा. आता मराठीमध्ये मला ती भाषा पण तशीच ठेवायची होती, कारण तो त्यांची शैली आहे, ती मला शैली माझी तिथे आणून चालत नसतं. लेखकाची शैली सुद्धा जपायची आहे, पण तरी सुद्धा तो मराठी वाचकांना कळला पाहिजे किंवा त्याच्यातलं त्यांना जे सांगायचं ते पोचलं पाहिजे. अशी तारेवरची कसरत बरेचदा असते आणि ही कसरत करताना मला कायम संपादकाचा खूप काय म्हणूया आधार असतो किंवा त्याची मदत होते. कारण असं होतं बरेचदा की एखादं वाक्य किंवा एखादा पॅरा किंवा अगदी एखादं प्रकरण सुद्धा आपल्याला पूर्ण समजलेलं नसतं. म्हणजे वेगळं काहीतरी सांगायचं असतं आणि आपण वेगळा काहीतरी अर्थ लावलेला असतो, म्हणजे चुकलेलं असतो अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर ती चूक कोणीतरी दाखवून देण्याचं काम करावं लागतं अनुवादाच्या सगळ्या या प्रोसेसमध्ये. तर तिथे संपादक तुमच्या मदतीला येतो, तो तुम्हाला सांगतो अरे नाही याचा अर्थ जरा काहीतरी वेगळा आहे तर तू बघ, परत एकदा हे कर, आणि मग त्यातून गोष्टी इव्हॉल्व्ह होत जातात. म्हणजे ही मी म्हणेन की ही उत्क्रांतीची एक इव्हॉल्व्ह होण्याचीच प्रक्रिया असते. म्हणजे जेव्हा मी अनुवाद करायला सुरुवात केली तेव्हा अनुवादक किंवा भाषांतरकार म्हणून मी, आणि आज त्याच्यात भरपूर आता फरक झालेला आहे आणि तो आणखीन पुढे सुद्धा होईल की तुमची समज वाढते, तुम्हाला बऱ्याच गोष्टी नव्यानं कळतात, काही गोष्टी वाचून लक्षात येतात आणि मग त्या पुढच्या अनुवादामध्ये तुम्ही काय म्हणूया सुधारू असं मी शकणार नाही, पण तुम्ही अवगत करता. त्यामुळे
मला असं वाटतं की संपादक सुद्धा इथे महत्वाचा असतो. तर अनुवाद करताना ही आता लेखक म्हणून एक आणखीन कसरत अशी असते की माझी कल्पनाशक्ती जास्त वापरायची नाही, हा सुद्धा एक कटाक्ष घालून दिलेला असतो. म्हणजे मी माझी कलाकृती निर्माण करत नाहीये, ती मी दुसऱ्या एका लेखकाची कलाकृती माझ्या भाषेत आणतोय. म्हणजे ते सर्जनशील कामच आहे, परंतु त्याला काही चौकट आहे. म्हणजे मी माझा अर्थ काढून वाटेल ते तिथे करू शकत नाही. जे लेखकाला सांगायचंय त्याच्याशीच मला प्रामाणिक राहायचंय. तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्याचं चॅलेंज असतं आणि त्या संपादकामुळे आणि अर्थात आपल्या स्वतःच्या इव्हॉल्व्ह होण्याच्या प्रोसेसमुळे मला तरी समजत गेल्यात आणि पुढेही त्या समजत राहतील. थँक्यू. कनेक्शन बद्दल प्रश्न विचारेन, पण थोड्या वेळाने, कारण मी आता थोडीशी ट्रॅव्हल करते, एक 15 मिनिट. चालेल. सर म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही थोडं केक कनेक्शन विषयी बोललात तर चांगलं होईल. नंतर आम्ही थोडंफार विचारू काही जे आहे ते. चालेल. हो, म्हणजे मेकिंग ऑफ केक कनेक्शन कसं होतं हे थोडंसं येऊ. हो. के कनेक्शन ही म्हणजे चतुरच्या नंतर मला असं वाटतं की खूप इव्हॉल्व्ह होत गेलेली एक कलाकृती आहे. म्हणजे त्याला कादंबरी असं मी रूढार्थानं म्हटलेलं आहे, एक कुठल्या तरी सेक्शन मध्ये घालायचं म्हणून. पण माझ्या मते ते फिक्शन आहे, असं मी त्याला मनोगतात म्हटले की ते फिक्शन आहे. ते कथा कादंबरी याच्या आदलं काहीतरी आहे. म्हणजे दोन अवकाशांचा शोध घेताना सापडलेला एक नवा अवकाश आहे. आणि असे प्रयोग मराठीमध्ये बऱ्यापैकी आधी झालेले आहेत. म्हणजे निखिलेश चित्र्यांचं गॉगल लावलेला घोडा असेल, किंवा त्याच्याही आधी खिडक्या अर्ध्या उघड्या हे गणेश मतकरीचं पुस्तक आहे, किंवा गोठण्यातल्या गोष्टी हे ऋषिकेश गुप्तेचं पुस्तक आहे, किंवा विश्वामित्र सिंड्रोम हे पंकज भोसले याचं पुस्तक आहे. तर याच्यामधून या सगळ्या लेखकांनी काही प्रमाणात असा शोध घेतलेला आहे की कथा आणि कादंबरी यांच्या मधला अवकाश काहीतरी शोधायचा. म्हणजे खिडक्या अर्ध्या उघड्यामध्ये तर तो खूपच काय म्हणू जागरूकपणे आणि मुद्दामून तो घेतलेला आहे. तर तसं काहीतरी माझ्या डोक्यात सुद्धा होतं की आपण सुद्धा हा शोध आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे. आणि त्यातून पहिली MTB, म्हणजे आता तिचं नाव MTB पुराण आणि मन्या गेला दूर असं त्या प्रकरणाचं नाव आहे. हा फिक्शनचा तुकडा मी पहिल्यांदा एका दिवाळी अंकासाठी लिहिला, आणि तो लिहिल्यानंतर त्या संपादकाशी स्नेहा अवसरीकर म्हणून आहेत, त्या अक्षरधारा या दिवाळी अंकाच्या संपादिका होत्या, त्यांच्याशी मी बोललो की मला असं वाटतं की हे इथेच थांबत नाहीये, याच्या पुढे सुद्धा आणखीन काही तुकडे आहेत आणि याच्या मागे सुद्धा आणखीन काही तुकडे येणार आहेत. आणि हे काहीतरी ही कथा मालिका म्हणा हे, किंवा तुकड्या तुकड्यांमधून एक विणलेली एखादी गोधडी असावी, तसं काहीतरी हे निर्माण होण्याच्या शक्यता मला दिसतात. म्हणजे हे मला वाटतं ती कथा 20 किंवा 21 साली प्रकाशित झाली असावी, आणि त्याच्या आधी थोडीशी मी ती लिहिली होती. त्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली के कनेक्शनच्या. पहिली MTB लिहिली, मग त्याच्यानंतर फ्रेंडशिप डे, म्हणजे फ्रेंडशिप डे वरची जी कथा आहे ती लिहिली. अशा 3-4 कथा लिहिल्यानंतर मला मग ते बऱ्यापैकी चित्र दिसायला लागलं. चतुरमध्ये काही प्रमाणामध्ये आता बऱ्यापैकी विद्या मॅडम आहेत आणि जगतानंद सरांनी, प्रवीण सरांनी आणि आणखीनही बऱ्याच जणांनी ती वाचली असेल. चतुरमध्ये सुद्धा एक ऍडोलेसंट वयातल्या काही गोष्टींचा शोध घ्यायचा प्रयत्न होता. तो शोध इकडे मी आणखीन सजगपणे आणि आणखीन जागरूकपणे म्हणूया किंवा मुद्दामून सुद्धा घ्यायचा प्रयत्न केला आहे के कनेक्शन्स मधून. साधारण एक 6वी ते 8वी आणि 9वी पर्यंतचा जो टप्पा असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला, तो खूप अडनिडा वयाचा असतो. म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला आपण ना पूर्ण मोठे असतो ना पूर्ण लहान असतो. आपल्याला वाटत असतं आपण मोठे आहोत, पण जगाला वाटत असतं, म्हणजे आपल्या आईबाबांना आणि आपल्या आजूबाजूचं जे काय मर्यादित जग असतं त्यांना असं वाटत असतं अरे नाही आपण अजून लहानच होत, याला काही कळत नाही. पण आपल्याला असं आपल्याला कळतं. आपण थोडं आकर्षण भिन्नलिंगी लोकांबद्दल सुरुवात होतोय. प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय, या असे काही काही प्रश्न पडायला सुरुवात होते. आपण वयात यायला लागतो आणि हळूहळू जगाचे तडाखे बसायला लागतात. म्हणजे एक जे सेफ जग असतं आपल्या, त्या सेफ जगातून आपण हळूहळू बाहेर पडायला लागतो आणि
एकीकडे निरागसतेचा हात सोडलेला नसतो आणि दुसरीकडे ती आता जायची पण सुरुवात झालेली असते. कारण आपल्याला मोठं व्हावं लागतं. म्हणजे कोणी कायम 5-6 वर्षाचं किंवा अगदी 11-12-18 वर्षाचं सुद्धा राहू शकत नाही. तुम्ही कधी ना कधीतरी 30 वर्षाचे होता, तुमची मॅच्युरिटी वाढते, काही गोष्टी तुम्हाला नव्यानं कळतात. तर मला असं वाटतं की हा जो टप्पा होता, ती जी निरागसता होती आणि तिचं सुटत जाणं, ती आणि मोठेपणाकडे होणारा प्रवास आणि त्यावेळेला जे जे हरवतं, मागे पडतं, त्याचा एक नॉस्टॅल्जिक पद्धतीने धांडोळा घ्यावा किंवा त्याचा वेध घ्यावा असं काहीतरी पहिल्या कथेपासून माझ्या डोक्यात होतं. आणि त्यातून ऍक्च्युली के कनेक्शन निर्माण झालं. मग त्याचा आणखीन खोलात जाऊन जेव्हा मी विचार केला, म्हणजे माझ्या बालपणाचा विचार केला, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की बरेचदा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबत ते घडत असेल की काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला त्यावेळेला असं वाटत असतं की अरे या माणसांशी आपलं काहीतरी खूप चांगलं नातं निर्माण व्हायला पाहिजे होतं. म्हणजे मग तो काका असेल, मामा असेल, शेजारचा कोणतरी असेल किंवा एखादा दादा असेल किंवा एखादी तिसरीच व्यक्ती असेल, एखादा दुकानदार असेल, पण त्यांच्याशी आपलं हवं तसं नातं निर्माण होत नाही. पण आपली इच्छा मात्र असते की अरे काहीतरी आपल्या मैत्री राहिली पाहिजे होती, आपलं काहीतरी असं झालं पाहिजे होतं असं. म्हणजे हे जे कल्पना रंजन किंवा दिवा स्वप्न बघणं असतं, त्या दिवा स्वप्नांना वास्तवामध्ये तर मी आणू नाही शकलो त्या वयामध्ये, तर ते मी या फिक्शन मधून आणायचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यातली जी सगळी माणसं आहेत त्यांचे कुठेतरी छोटे छोटे काही असे बघितलेली असतील, काही त्यांच्या ग्लिम्सेस मला आठवत असतील, पण ती घेऊन त्या माणसांशी मला कसं नातं निर्माण करायला आवडलं असतं त्या वयामध्ये, ते कुठेतरी रिक्रिएट करायचा, म्हणजे काय वास्तवातून प्रतिवास्तव निर्माण करायचा हा प्रयत्न आहे के कनेक्शन्स मध्ये. आणि त्याचं नाव पण त्यामुळे असंच ठेवलंय. म्हणजे त्याचं पहिलं नाव जे होतं ते कल्याण जंक्शन असं होतं पहिल्यांदा जेव्हा मी लिहायला घेतला आणि पहिला, दुसरा, तिसरा ड्राफ्ट जेव्हा पूर्ण केला त्यावेळेला. पण माझे जे प्रकाशक आहेत त्यांनी वाचल्यावरती मला असं सांगितलं की नाही, हे कल्याण जंक्शन हे नाव याला पूर्णपणे लागू होत नाहीये, सूट होत नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. कल्याण जंक्शन मधून जे प्रतीत होतं ते इकडे होत नाहीये, तू आणखीन विचार कर आणि हे नाव तू ठेवून दे, हे तू दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला वापरू शकतोस. आणि मग विचार करता 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 के कनेक्शन असं नाव सुचलं. कारण त्या कथेतला किंवा त्या अख्ख्या अवकाशातला जो नायक आहे, किंवा काय म्हणूया की त्याच्या नजरेतून तो सगळं जग बघतोय, तो कुमार या नावाचा मुलगा आहे. त्यामुळे ते कुमार, के साठी कुमार, आणि मग ते कुमार वयातल्या सगळ्या गोष्टी आणि त्याची सगळी कनेक्शन्स माणसांशी, निसर्गाशी, तिथल्या परिसराशी. म्हणजे परिसर हा सुद्धा यातला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे मी स्वतः कल्याणमध्ये माझं सगळं बालपण गेलं आणि साधारण 90चा जो 90 ते 2000 हा जो सगळा पिरियड आहे, त्या पिरियड मधलं कल्याण त्याच्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आता कल्याण खूप बदललेलं आहे, पण तेव्हाचं कल्याण कसं होतं, काय होतं, ह्याचंही कुठेतरी एक डॉक्युमेंटेशन व्हावं आणि ते सुद्धा यातून मांडावं, असे वेगवेगळे हेतू या फिक्शन मागे होते. अर्थात की ही जी सगळी माणसं आहेत आणि जे काय घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या त्याचं सगळं काय म्हणूया कल्पित वास्तव आहे ते. पण त्याचा जो बेस आहे, जे परिसर आहे, तो मात्र खरा आहे. म्हणजे ती पारशीवीर असेल किंवा कल्याण स्टेशन असेल किंवा सिद्धेश्वराळी माझी शाळेचं नाव मुद्दामून मी घेतलं नाहीये, पण शाळा असेल किंवा शारदा मंदिर असेल, लाल चौकी असेल, आधारवाडी, जेल, हा जो सगळा भाग आहे, हे सगळे परिसराचे तपशील खरे आहेत. काळा तलावाचा तपशील खरा आहे त्यावेळेचा. आता काळा तलाव खूप बदललाय. तर थोडंसं रिअल, थोडंसं फिक्शन, आणि अशातून के कनेक्शन्सची घडण इव्हॉल्व्ह होत गेलं ते. आणि त्याचे बऱ्यापैकी मी ड्राफ्ट केले. म्हणजे साधारण मी माझ्या प्रत्येक लेखनाचे एक 5-6 कधी 7 सुद्धा ड्राफ्ट करतो. पण या के कनेक्शनचे माझ्या मते एक 7 पेक्षा 8 ते 10 ड्राफ्ट, 9 ड्राफ्ट तरी सहज झाले असतील. शेवटचा ड्राफ्ट हा अगदीच किरकोळ होता, त्याच्यामध्ये तशा खूप सुधारणा नव्हत्या, पण 9व्या ड्राफ्ट पर्यंत मी बऱ्याच गोष्टी बदलत गेलो. त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या पाल्हाळिक होत्या त्या कमी केल्या किंवा त्यावेळेला त्या गरजेच्या वाटल्या होत्या,
पण नंतर जेव्हा ते एकत्र सगळं बघितलं, सगळी ती प्रकरणं, त्यावेळेला असं वाटलं की नाही, या गोष्टी कट केल्या पाहिजेत, कारण त्यामुळे त्याची लांबी वाढून उगीच रेंगाळता येते. अशा बऱ्याचशा गोष्टी करत 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 ते फिक्शन घडत गेलं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याची एक आवृत्ती, पहिली आवृत्ती गेली. तसा मराठी भाषकांचा म्हणजे बोलणाऱ्यांचा विचार केला तर तो आकडा फार नाहीये. म्हणजे 1000 आणि 800-900 पुस्तकं जी काय पहिली आवृत्ती होती ती म्हणजे जाणं हा मोठा आकडा नाहीये, पण स्टील मी म्हणेन की हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि अजून त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि मिळतोय. तर तो नॉस्टॅल्जिया आहे, मी असं म्हणेन. माझ्यासाठी तो नॉस्टॅल्जिया, वाचकांसाठी तो नॉस्टॅल्जिया वाटतो. बऱ्याच जणांना ते माझं वाटतं की अरे हे तुझंच आहे कारण त्याच्यात कल्याण आहे, पण ते पूर्णतः माझं नाहीये आणि पूर्णतः माझं नाहीये असंही नाहीये. बरेचदा फिक्शन असंच असतं, ते खूप त्याच्यात कल्पना आणि वास्तव्याची सरमिसळ केलेली असते. म्हणजे माझ्या फिक्शन मध्ये तरी फक्त तो भास असतो खऱ्याचा, पण तो भास निर्माण अशा प्रकारे केलेला असतो की तो खरं वाटेल. तर के कनेक्शन बद्दल जी माझी लिहिण्यामागची भूमिका होती ती साधारणतः अशी आहे. धन्यवाद सर. विद्याताई. सर पहिले तर अभिनंदन. म्हणजे पहिली आवृत्ती 1 महिन्यातच संपणं हे मोठी गोष्ट आहे. दुसरं पुस्तक जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा मी माझं काही काळ वास्तव्य कल्याणमध्ये आहे झालं होतं, तर त्यामुळे ती ठिकाणं ती नजरेसमोर येतात आणि तो छोटा कुमार ह्या ठिकाणी गेला असेल, ह्या ठिकाणी असं झालं, म्हणजे एक नजरेसमोर एक ते पिक्चर बघणं खूप सोयीचं झालं मला. पण ज्यांनी जे पाहिलं नाहीये कल्याण किंवा ज्यांचं वास्तव नाही तर त्यांना सुद्धा ते सोयीचं जाईल. आणि म्हणजे ठिकाणांचा सुद्धा एकदम अगदी सुरेख पद्धतीने वापर करून घेतलाय की ज्याच्यामुळे त्यात खूप गुंतून पण नाही राहत आणि ते थोडस कथेंना पण हे देत. खरं तर या कथा म्हणता येतील की नाही असं वाटत नाही. असं वाटतं की एक छोटा कुमार आपलं आत्मचरित्रच लिहितोय की काय, अशा त्या सलग आहेत. त्यामुळे तसं कथा असं म्हणता येत नाही. पण मला अजून एक आश्चर्य वाटलं की म्हणजे एक कुतूहल वाटलं की ज्या कथांची, कारण मला दुसरं काही म्हणता येत नाही त्यामुळे मी कथाच म्हणते त्यांना, तर कथांची नावं अशी का दिली आहेत, कारण अगदी एक प्रत्येक कथेमध्ये एक व्यक्ती आहे आणि त्याच्या संदर्भानं येणारं जे काही कथा प्रसंग आहे असं वर्णन केलेलं आहे. तर ते नावं मात्र वेगळी आहेत. म्हणजे अशी नावं मला आतापर्यंत मी नाही पाहिली. व्यक्तीचं नाव न घेता भाजीवाली अक्का किंवा मेघा म्हणजे एक हुसेनवाला हुसेनभाई गोळेवाला, हा असं अशी जी काही नावं लिहिली तर ती थोडी मला एकदम वेगळी वाटली. दुसरं अजून एक विचारायचं होतं. पहिलंच जी कथा आहे ती स्ट्रॉबेरी फील्ड्स आणि पाण्याचा पडदा, तर नाव हे आहे, पण मग त्यात स्ट्रॉबेरी फील्ड्स असं का दिले? कारण मला असं त्यात पूर्ण स्ट्रॉबेरी, मला असं वाटलं यातलं काहीतरी गाळलंय की काय, असं तर नाही. नाही, सांगतो. तुम्ही जर म्हणजे नंतर आपली स्पेस झाल्यावर किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बीटल्सचं स्ट्रॉबेरी फील्ड्स नावाचं गाणं आहे आणि ते एकदा जस्ट तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा आणि ऐका सुद्धा, म्हणजे ऐकता तर येईलच पण व्हिडिओ बघा. बेसिकली म्हणजे माझं हे त्या गाण्याबद्दलचं इंटरप्रिटेशन असं आहे की ते त्या गाण्यामध्ये ते स्ट्रॉबेरी फील्ड्स आणि याबद्दल काय 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 सांगतात, तर ते त्यांच्या बालपणाच्या काही गोष्टींबद्दल कुठेतरी ते निर्देश करतात असं हे माझं अर्थांतरण आहे त्या गाण्याबद्दलचं. कदाचित तुमचं किंवा आणखीन कोणाचं वेगळं असेल की बालपणी कसं होतं, मग ते स्ट्रॉबेरी आणि त्या आठवणीशी त्याचं रिलेशन आणि त्या स्ट्रॉबेरी फील्ड्स कशी पसरलेली होती आणि आपण काय काय करायचो, असं बरंच आहे त्या गाण्यामध्ये. आणि खूप सुंदर गाणं आहे ते, गाजलेलं गाणं आहे. तर ते रिलेशन कुठेतरी मला याच्याशी लावायचं होतं, कारण पहिल्यांदा तो वर्तमानात आहे. तो त्या कडभोळी मावशींना बघायला जातोय कुमार, त्या काय मरायला म्हणजे मरण पंथाला आलेले आहेत आणि आता त्या निमित्ताने तो त्या स्ट्रॉबेरी फील्ड अर्थातच पुन्हा आपल्या बालपणात शिरतोय.
असं ते जाण्यासाठीचा गाण्याचा एक वापर असा केलेला आहे. आणि जेव्हा हा याचा पहिला किंवा अगदी दुसरा ड्राफ्ट केला असेल, दुसरा तिसरा ड्राफ्ट, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा ते तुकडे लिहिले होते वेगवेगळे, त्यावेळेला त्याला कुठेतरी एक शेवटी एक पूर्णता आली होती की हे गोष्ट इथे थांबली. पण मला पूर्ण त्याचं पुस्तक म्हणून विचार करताना असं वाटलं की हे संपलं पाहिजे डायरेक्ट शेवटी, म्हणजे त्याला जी काय ती शेवटचा त्याचा ब्रेकअप आहे आणि त्याच्यानंतर जे वाटतं तिकडे हे गोष्ट ही ऍक्च्युली संपते, जी कडबोळी मावशींपासून सुरू होते. तर ते तुकडे आहेत एकमेकांना कुठेतरी इंटरलिंक्ड होणारे. त्यामुळे मग प्रत्येकाचे शेवट मी खूप वेगवेगळ्या प्रकारे एडिट केले किंवा त्याच्यात बदल केले किंवा ते मध्येच कुठेतरी अशा प्रकारे सोडले की त्याचा काहीतरी लिंक पुढे असेल किंवा नसेल. अशा प्रकारे त्याची रचना करता करता या गोष्टी बऱ्याच इव्हॉल्व्ह झाल्या. म्हणजे कडबोळी मावशी या कथेचं नाव किंवा गोष्टीचं किंवा तुकड्याचं नाव कडबोळी मावशी एवढंच बहुतेक होतं आणि आणखीन काहीतरी असेल. पण ज्या वेळेला मी पुन्हा त्याचे ड्राफ्ट करायला घेतले त्यावेळेला मला असं वाटलं की माणसं हा यातला खूप महत्वाचा भाग आहे. तर आणि ती माणसं म्हणजे काही व्यक्तिचित्र नाहीये फक्त, तर त्यांचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता हुसेनभाई गोळेवाला याचं वैशिष्ट्य ते गोळा त्याचं बनवणं जे आहे, म्हणजे तो ज्या प्रकारे गोळा बनवतो तो जणू काही एखादा शेफ आहे त्यावेळेचा. म्हणजे त्याला माहिती नाहीये की तो किती उच्च दर्जाचं काहीतरी बनवतोय, पण तरी ते त्याच्याकडे आहे. हे वैशिष्ट्य पहिल्याच शीर्षकामधून कुठेतरी प्रतीत व्हावं किंवा ते वाचकाला गुंतवून ठेवावं की अरे हुसेनभाई गोळेवाला हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे हे एरवी नाही. आणि ती त्यामुळे मग त्यामधली एखादी घटना असेल त्याच्याबद्दलचं काहीतरी आणि त्या माणसाबद्दलचं काहीतरी, अशा प्रकारची शीर्षक ही नंतर केलेली शीर्षक आहे. म्हणजे मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं की एमटीबी हे पहिल्या तुकड्याचं शीर्षक एमटीबी होतं, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याचं दिन्या हे कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर आपण एम्फोसिस कसं करू किंवा ते वाचकांना काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल. मला कायम मॅडम असं वाटतं की आपण जे काही निर्माण करू ना ते वाचकांना काय म्हणूया की ते वाचतील, त्यांना ते आवडेल नाही आवडेल हा ते वाचून झाल्यानंतरचा भाग झाला. पण मला असं वाटतं की त्यांनी ते पहिले वाचलं तरी पाहिजे. त्यांना काहीतरी अशी एक गोष्ट त्याच्यात दिसली पाहिजे की अरे ते तिथे थांबून राहतील आणि काही क्षण विचार करतील, वाचायला लागतील. त्यासाठी मी अशा बऱ्याच क्लुप्त्या करतो, ज्याला मी असं म्हणतो की ती वेगवेगळी खिडक्या असतात त्या किंवा दारं असतात, त्यातून वेगवेगळे वाचक त्या दारांमधून त्या फिक्शनमध्ये त्या पुस्तकामध्ये शिरायचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणाला तरी दिन्या या नावावरून काहीतरी स्वतःच आठवून तो काहीतरी वाचायला लागेल की अरे हे काय आहे बघूया. म्हणजे एमटीबी म्हटल्यावर कोणाला तरी काहीतरी वाटेल, ती सायकल आणि मग त्याच्या सगळ्या आठवणी, किंवा आता गोळा म्हटल्यावर कोणाला तरी काहीतरी वाटेल आणि त्यातून तो बघेल की काय हे वाचूया. तर अशा प्रकारे ती शीर्षकं म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते आणि वाचकांना काहीतरी त्यातून पहिल्या शीर्षक वाचल्या काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल, काहीतरी रस निर्माण होईल, अशामधून ती शीर्षकं तयार केली. आणि मग ती थोडी लांबलचक पण झाली. म्हणजे जेव्हा पहिला दुसरा ड्राफ्ट झाला होता तेव्हा काहींची शीर्षकं नुसती कडबोळी मावशी, एमटीबी अशी होती आणि काहींची लांबलचक होती. म्हणजे रामबाग पुलावरचं ब्रेकअप हे लांबलचक शीर्षक होतं. पण मला असं वाटलं की मग ती सगळी एकीकडे एकाच काही पद्धतीने ती आली तर त्याला जास्त आपल्याला वाचकांना एक पॉइंटर देण्याच्या दृष्टीने फायदा होईल. आणि मग त्यातून ती शीर्षकं हळूहळू सुचत गेली आणि मग ती येत गेली. तर अशा प्रकारे तो काय म्हणूया ते घडत गेलं. म्हणजे मला वाटलं संपादकाचं सुद्धा माझी मैत्रिणी अनुजा जगताप, तिने याचं संपादन केलं, तिने सुद्धा बऱ्याच सजेशन्स केल्या. कडबोळी मावशी आणि या काही कथांमध्ये काही भाग तिने पुनर्लेखन कर किंवा जो आजोबांचा फणस आजोबांचा जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही भाग आम्ही एडिट केला, काही भागाचं भर घातली किंवा काही अँगल्स बदलले जे पहिल्यांदा मला दिसले नव्हते, ते तिला असं वाटलं नाही या अँगलने विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे ते इव्हॉल्व्ह होत गेलं. म्हणजे संपादक हा कायम मला तरी खूप फायद्याचा, म्हणजे माझा मित्रच असतो तो, कारण तो मी जे काही काम करत असतो त्याला आणखीन त्रयस्थपणे बघून त्याला आणखीन काहीतरी आकार द्यायचा आणि काहीतरी ते लिखाण जास्त चांगलं होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे
संपादकाचा सुद्धा या पुस्तकामध्ये खूप मला मदत झाली. सर हो, तुमचा उद्देश मात्र सफल, म्हणजे वेगळी वेगळी असं नावं, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं नाव देण्याचा उद्देश मात्र सफल पूर्ण झाला. म्हणजे जेव्हा पुस्तक घेऊन आपण अनुक्रमणिका म्हणजे अंतरंग वाचायला जातो, तर ते पुस्तक, ते कथेचं नाव वाचलं की वाटतं अरे हे काहीतरी वेगळं आहे, आणि ते कुतूहल जागा करतं. त्यामुळे तो उद्देश तुमचा पूर्ण झाला हे नक्कीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कथामध्ये शेवट असा हुरहुर लावून, म्हणजे विशेषतः आता MTV पुराण आणि अर्थात दिन्या गेला दूर, म्हणजे अगदी प्रामाणिक, आता हे घडलंय की नाही मला माहित नाही, पण एक असं आहे की ती कथा वाचली की अरे जर आपल्याला एक हॅपी एंडिंग करायचं असतं तर ठीक आहे, सगळंच नॉर्मल झालं. पण जेव्हा हे असा शेवट होतो तर तेव्हा मग आपल्यालाच थांबायला धबकायला होतं की अरे हे असं नको व्हायला हवं होतं. म्हणजे तशा पण कथांचा शेवट अर्धवट ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे. ते जास्त इफेक्टिव्ह आहे खरं तर. एक्झॅक्टली मलाही तसंच वाटतं की बरेचदा गोष्ट काय झाली, म्हणजे काय घडली याच्यापेक्षा ती जर वाचकांवर सोडली की आणि त्यांना विचार करायला लावलं तर मग ते इंटरेस्टिंग होतं, आणि आपण अरे असं पण झालं असतं, असं पण झालं असतं. म्हणजे मला स्वतःला तसं वाचायला आवडतं, तसं बघायला. सिनेमा पण तसा, की तू सांगण्यापेक्षा तू अशा ठिकाणी ते हे कर की मी विचार करीन पुढचा, माझ्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि मी आणखीन त्याच्यातून काही वेगळे अर्थ काढू शकेन. तर त्यामुळे काही ठिकाणी ते मुद्दाम असं सोडून देणं आणि बरोबर त्या ठिकाणी थांबणं, म्हणजे हे खूप चॅलेंजिंग असतं. कधी कधी ते फसतं सुद्धा. पण हे असे प्रयोग मला करायला आवडतात. किंवा तुम्ही नावाचं जे म्हणालात ना, तर तुम्ही जर मला असं कायम वेगळं काहीतरी नाव द्यायला किंवा सुचतं मला तसं. म्हणजे आता काळेकरडे स्ट्रोक्स पुस्तकांचे नाव, चतुर हे त्यातल्या त्यात एकाच शब्दाचं आणि त्यातल्या त्यात पटकन समजणार किंवा पटकन असं एक हे असलेलं नाव आहे. पण आता दिमित्री रियाज केळकरची गोष्ट, नाभीतून उगवलेला वृक्षाचं रहस्य, निळ्या दाताची दंतकथा, असं नावं मला सुचतात आणि ती अशी कॅची असावी. कदाचित मी थोडं कॉपीरायटिंगचं काम आधी केलं असल्यामुळे तो कुठेतरी एक प्रभाव असावा की पटकन लोकांना समजेल आणि हुक करेल, त्यांना इंटरेस्ट वाटेल, असं काहीतरी करावं असलं पाहिजे आपल्या ह्याच्यात. तर तसा माझा प्रयत्न असतो. तर तो कधी तेच आहे की ते कधी लोकांना आवडतं, कधी नाही आवडत, असं सुद्धा होतं. पण आपण आपलं प्रामाणिकपणे ते काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. मला त्यात आवडलेली कथा तर हुसेनबाई गोळेवाल्याचा चमच तर आहे, पण साळुंखेबाईंचा धडा जेव्हा आणि सळसळणारा पिंपळ जेव्हा वाचलं तेव्हा मला स्वतःला उमगलं की आपण वाचायचं का. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे वाचायचं का किंवा लिहायचं का, कशासाठी हे करतोय. तर तो एक असा उद्देश, म्हणजे आपण जे काम करतोय त्याला एक काहीतरी मॉरल देण्याचा एक म्हणजे प्रयत्न असतो. तर ते मला वाटतं जवळजवळ प्रत्येक कथेत काही ना काहीतरी असा एक उद्देश दिलेला आहे. आणि विशेषतः तुम्ही जे सांगितलं स्ट्रॉबेरी फील्ड्स आणि पाण्याचा पडदा असेल, किंवा एक दोन कथांमध्ये असं आहे की एक नदीकाठचा मुलगा, बोळकुट आणि नदीकाठचा मुलगा, म्हणजे थोडस ते खूप आध्यात्मिक लेवलवर रायटिंग झालेलं आहे त्यामध्ये. तर तेही जरा छान वाटलं आणि आपल्यालाही विचार करायला लावतं की कुठे म्हणजे हे जे सगळं आहे तर ते त्याचा शेवट कसा असेल, काय असेल. तर ते खूप खूप वरच्या लेवलचं नाही का वाटलं जरा? आता हे असं वाटू शकतं. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की काही भाग त्याच्यातले हे नॉस्टॅल्जिया काय देणारे आहेत आणि काही भाग हे तुम्ही म्हणताय तसे की त्यातून तुम्हाला काही गोष्टी मिळतील, काही निसर्गाबद्दलचं जे काय चिंतन ज्याला आपण म्हणू ते काहीतरी सापडेल. तर मला असं वाटतं की लेखक म्हणून वाचकांना थोडस काहीतरी एक्स्ट्रा आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे समजा आपण सगळेजण एका पातळीपर्यंत आलेलो असू तर थोडीशी 2 पातळी लेखक म्हणून सुद्धा मी पण गेलं पाहिजे आणि वाचक म्हणून सुद्धा वाचकांनी सुद्धा काही गोष्टी इथपर्यंत आपण आलो, आता एक टप्पा पुढे जाऊ.
असं केलं पाहिजे. आणि हे लेखकाचं पहिले काम आहे की मी तुमच्यावरती म्हणजे वाचकांवरती तो विश्वास टाकला पाहिजे की नाही मी हे करणार, कारण हे वाचकाला काय म्हणून हे लक्षात येईल, तो समजून घेईल, तो त्याच्यावर विचार करेल आणि आपण आणखीन एक पातळी दोघंही जण पुढे जाऊ. त्यामुळे मला असं वाटतं की काही काही गोष्टी अशा मुद्दामून केलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्ही जो बोरकुट आणि नदीकाठचा मुलगा याच्यामधलं जे त्याचं निसर्गाबद्दलचं तो सांगतो, तर कदाचित त्या कुमारला ते त्या वयात कळलं नसेल किंवा त्याला ते काहीतरी डोक्यावरून पण गेलं असेल. पण मला असं वाटतं की आपल्याला अशी माणसं सुद्धा भेटतात की ती काय काय सांगत असतात त्या त्या टप्प्यावरती, आणि ते आपल्याला काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी कळतं, अरे हा ते त्यावेळेला जे सांगितलं होतं हे आता प्रत्यय आला बरं का त्याचा, त्यावेळेला काही कळलं नव्हतं फारसं, किंवा कळलं होतं त्याची मर्यादा होती, म्हणजे मर्यादित अवकाशात ते कळलं होतं, पण आज मात्र त्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला लागला. अशी माणसं आपल्याला भेटत असतात बरेचदा, किंवा आपल्याला सुद्धा आपल्या रिअलायझेशन अनुभवातून असं होत असतं. दरवेळेला माणूस भेटेल असं नाही. तर याचा कुठेतरी प्रत्यय देता येईल का? किंवा आता हुसेनभाई गोळेवाला तुम्ही म्हणालात, तर त्याचे तो गोळा करतानाची आणि त्या गोळ्याची जी वर्णनं आहेत ती करताना मी स्वतः इतकं समरस होऊन ती केली होती, लिहिली होती. आणि की तो किसतो कसा बर्फ, त्यातून तो बर्फ पडतो कसा, मग ते तुषार कसे उडतात, मग त्यात ते सिरप्स तो कशी घालतो, आणि त्या मधून जी एक सगळी चव तयार होते ती कशी असते, आणि त्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो, आपल्या भावना काय असतात ते खाताना. हे म्हणजे मी तुम्हाला सांगू का, म्हणजे मला स्वतः बालपणी मी खूप गोळा खाल्लेला आहे आणि त्यावेळेला मला ते इतकं कधी लक्षात नव्हतं आलं की अरे असं असं आपण पण चवीने खायचो, पण तेव्हा लहान होतो. पण आज जेव्हा मी त्याच्याकडे परत मागे वळून रिव्हिजिट केलं ते लिहिताना, तेव्हा मला लक्षात आलं की ऍक्च्युली हे फार कौशल्याचा आणि एक कलाकृतीच होती ती गोळा निर्माण करणं म्हणजे. कारण त्याच्यामध्ये इतक्या चवी असायच्या आणि त्या चवींमधून एक वेगवेगळ्या चवींचं काय म्हणूया एखादा स्फोट असावा तोंडात, तसा तो व्हायचा. म्हणजे गोड, खारट, थोडीस काहीतरी एक कडवट आणि गार स्पर्श, म्हणजे सगळे सेन्सेस तुमचे त्या एका याच्यात जागृत व्हायचे. तर हे कुठेतरी मला असं वाटलं की हे समर असून आपण सांगितलं पाहिजे. कारण मी जेव्हा आजूबाजूच्या माझ्या आत्ताची जी मुलं आहेत या वयाची 7वी 8वी किंवा त्याच्याही पेक्षा थोडी खालती, तर त्यांना त्यांचा अनुभव विश्व आता पूर्ण वेगळं झालंय. ते खूप वेगळ्या प्रकारच्या एका जगामध्ये वावरतात. तर त्यांना कुठेतरी म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना की हे लिहिण्यामागचा एक हेतू हा सुद्धा आहे की हे पुस्तक जरा 8वी 9वीच्या मुलांनी सुद्धा वाचावं. म्हणजे त्यांना बरेचदा असं होतं की 8वी 9वी हा जो एक टप्पा आहे त्या टप्प्यासाठी त्यांना आवडेल असं फार पुस्तकं मराठीत नाहीयेत. तर त्यांनी सुद्धा हे जर वाचलं तर त्यांना सुद्धा नॉस्टॅल्जिया तर त्यांना नाहीये, त्यांना हे सगळं नवीन असेल, पण असं एक जग होतं आणि तसं पण काहीतरी घडायचं, किंवा काही आठवणी याच्यातल्या किंवा काही गोष्टी त्यांना खूप वेगळ्या काहीतरी रिलेशन मध्ये पटून जाऊ शकतात. तर त्या हेतूने सुद्धा काही गोष्टी याच्यामध्ये तशा प्रकारे लिहिल्यात की त्या जरा मुलांना सुद्धा इंटरेस्टिंग वाटतील आणि ते सुद्धा ते एन्जॉय करू शकतील किंवा ते सुद्धा ते काहीतरी वेगळ्या प्रकारे ते वाचू शकतील. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी या पुस्तकात करण्याचा माझा प्रयत्न आहे. बघूया आता तो तसा पोचतोय आणि तशा मुलांपर्यंत तो जावा अशी माझी स्वतःची खूप इच्छा आहे की हे मुलांनी, मोठ्या मुलांनी म्हणजे कुमार वयापेक्षा थोड्या टीनेजर्स मुलांनी सुद्धा वाचावं किंवा 11वी 12वीत गेलेल्या मुलांनी सुद्धा वाचावं. त्यांना कदाचित हे पुस्तक होल्ड करू शकेल, त्यांना थोडं अलीकडच्या काळातलं काहीतरी अनुभव तो देऊ शकेल. बघूया, लेट्स सी. एक लास्ट म्हणजे हे जे भाविष्य आहे ते तो जो मुलगा म्हणजे कुमार जो आहे तो 7वी 8वीचा मुलगा आहे आणि म्हणजे कथा ह्या ज्या सगळ्या आहेत तर त्याच भागातल्या आहेत, त्याच विश्वातल्या आहेत. एकतर बदलते हार्मोन्स आणि स्वभाव पण बदलतोय आणि त्याच वेळी आसपासची परिस्थितीचं जे आकलन आहे तर ते करणं यात सहसा आपण रॅन्डमली फक्त जगून जातो, पण ह्या नजरेनं जगाकडे आपल्याला पाहता येतं हा कदाचित त्या काळात विचारच येत नसतो. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं
खरंय, म्हणजे जर मुलांनी त्या दरम्यान हे पुस्तक वाचलं तर आपण बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीचा पाहणं, म्हणजे त्या प्रत्येक गोष्टी त्या नजरेतून त्यांना जास्त म्हणजे लक्षात येतील. आणि खरंय हे ह्या मुलांच्या हातात गेलं पाहिजे. 7वी 8वी 9वी 10वी म्हणजे हाच वय आहे हे सगळ्या कथांचं. तर सर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. प्रवीण काका. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद इथे. भटकर सर, चकने रिक्वेस्ट पाठवली ती. चक, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं सरांना. भटकर सर, चक आणि क्षमा शेलारांना सुद्धा मी रिक्वेस्ट पाठवतोय. आणि अजून 5 मिनिटानंतर बोलतो. चालेल चालेल सर, चालेल सर. तर एक आणखी एका प्रश्नाचं उत्तर हवंय. तुम्ही जे मुखपृष्ठ केलंय, म्हणजे एक हे दाखवलंय, पतंग दाखवलाय, झाड दाखवले, म्हणजे हे त्या काळात त्या मुलांचं वैशिष्ट्य आहे. तर त्याविषयी जरा काही सांगाल? तो विचार का आला? हा, हे मुखपृष्ठ अनवर हुसेन हे जे चित्रकार आहेत ते त्यांनी साकारलेलं आहे. आणि आतमध्ये सुद्धा काही 10 चित्र आहेत, ती सुद्धा त्यांनीच काढलेली आहेत. खूप अप्रतिम असं काम त्यांनी केलंय. म्हणजे माझ्या मते त्यांनी माझ्या पुस्तकांची सगळ्यात जास्त पुस्तकांची त्यांनीच मुखपृष्ठ केलेली आहेत. म्हणजे माझ्या 7 पुस्तकांपैकी बहुतेक 3-4 पुस्तकांची तरी त्यांनीच केलेली आहेत. म्हणजे असं काही आम्ही त्यांना खूप हे केलं नव्हतं, ब्रीफ दिलं नव्हतं की आम्हाला असं हवंय किंवा मला काहीतरी हवंय. मला पतंग असं काहीतरी एक होतं माझ्या डोक्यात की पतंग याच्यावर हवा, कारण तो जो पतंग आहे तो त्या वयाचं एक काय म्हणूया प्रतीक आहे. की जो म्हणजे पतंग आपण बघतो की तो हळूहळू उडतो आणि मग तो बधतो आणि तो लांब कुठेतरी जातो जमिनीपासून. कधी कधी तो कापली सुद्धा जाते आणि आपलं आयुष्य सुद्धा भरकटतं. तर ते खूप असं प्रतिकात्मक मला असं वाटलं की पतंग हे त्या सगळ्या वयाचं, की जर का आपण एका टप्प्यातून नीट पुढे गेलो तर कदाचित आपण दूरवर कुठेतरी पोहोचू शकतो, आणि जर का काही झालं तर आपली पतंग कापली जाऊन आपण भरकटू सुद्धा शकतो. तर असं काहीतरी ते सिम्बॉलिक माझ्या डोक्यात होतं. पण जेव्हा अनवर सर पूर्ण स्क्रिप्ट ते वाचतात नेहमी आणि संहिता वाचून मगच ते चित्र करतात. तर त्यांनी जवळपास 1 महिना 1.5 महिनापेक्षा जास्त कालावधी घेतला. आणि त्यानंतर त्यांनी हे पुस्तकाचं मुखपृष्ठ मला असं वाटतं 3 ऑप्शन्स त्यांनी दिले होते. तर त्याच्यामधला जो मागच्या बाजूला जो पतंग उडवणारा मुलगा आहे तो एक ऑप्शन होता, हा एक ऑप्शन होता, आणि आणखीन एक होता, तो मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. पण हे 2 ऑप्शन आम्हाला खूप आवडले. म्हणजे मला सायकल पतंग हे जे कॉम्बिनेशन त्यांनी केलंय ते इतकं अप्रतिम होतं. आणि त्याला जी सावली आहे दाखवलेली त्या सायकलीची पडलेली, तर ती सावली काही एक आणखीन वेगळ्या गोष्टी प्रतीत करते. की असं म्हणतात की लहानपणाची एक दाट छाया आपल्या अख्ख्या पुढच्या आयुष्यावर असते. तर त्याचं कुठेतरी या गोष्टी त्यांना कदाचित सांगायच्या असाव्यात. किंवा त्याचा जो रंग आहे तो असा ब्राईट येलो आहे. तर त्यामधून ते जे त्या वयातल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, हार्मोनल चेंजेस असतात, उत्साह असतो, एक वेगळी दृष्टी असते, ते त्या रंगामधून त्यांनी आणले. म्हणजे हे सगळं आता माझं इंटरप्रिटेशन आहे. त्यांनी ते कशा पद्धतीने चितारलं असेल हे त्यांच्याशी म्हणजे मी गप्पा पण मारल्या होत्या. तर त्यांना ते पुस्तक खूप आवडलं. त्यामुळे ते म्हणाले की मी खूप मनापासून इतकं मला मजा आली हे कव्हर करताना आणि आतली चित्र करताना. तर अशा प्रकारे ते साकार झालं. आणि याच्यात प्रकाशकांचा खूप मोठा वाटा आहे, रोहन प्रकाशनचा. की म्हणजे आता तुम्ही जर कव्हर ज्यांनी बघितलं असेल तर त्याला जे स्पॉट लॅमिनेशन आहे, म्हणजे सायकल के कनेक्शन, हे एवढाच भाग फक्त काय म्हणूया चमकतोय आणि बाकीचा सगळा मॅट आहे. तर ती जी डेप्थ आहे त्या सावलीची आणि
सायकलीकडे आणि के कनेक्शनकडे म्हणजे आकर्षित व्हावा वाचक की काहीतरी हे वेगळं आहे, हे समजण्यासाठी ते केलेलं काम आहे. म्हणजे हे तांत्रिक काम आहे, पण त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे सर्जनशीलता त्यांनी, म्हणजे हे सगळंच श्रेय प्रकाशकांचं आहे. हे मला माहिती नव्हतं. मला जेव्हा कॉपी हातात आली तेव्हा मला ते कळलं, अरे ह्याला स्पॉट लॅमिनेशन आहे आणि हे खूप छान आणखीन दिसतंय. म्हणजे उदाहरण, आता मी रोहन प्रकाशांशी बऱ्यापैकी काय संबंधित आहे आणि बऱ्यापैकी माझं तिथे जाणं येणं असतं संपादनाच्या कामामुळे, अनुवादकाच्या कामामुळे. तर बरेचदा मला म्हणजे त्यांनी, म्हणजे जेव्हा काय पुस्तकाचं कव्हर छापून आलं त्यावेळेला 2 लॅमिनेशनचे प्रकार असतात, मॅट आणि स्पॉट, मॅट आणि ग्लॉस. ग्लॉस म्हणजे आता जे चमकतं ते, आणि मॅट म्हणजे चमकत नाही, प्लेन असतं. पण मॅट बरेचदा साहित्यिक पुस्तकांना खूप चांगलं दिसतं, म्हणजे अशा प्रकारच्या कव्हर्सना. पण या वेळेला आम्हाला असं वाटलं, म्हणजे मला असं वाटलं की हे ग्लॉस पण चांगलं दिसतंय, पण सगळा भाग ग्लॉसचा चांगला दिसत नाही. त्यातून त्यांना ती कल्पना सुचली की अरे ह्यातला हा भाग ग्लॉस करूया जो चमकेल आणि उरलेला भाग हा मॅटच ठेवूया. तर त्याचा एक खूप वेगळा परिणाम साधला गेला आणि ते पुस्तक, त्याचं जे मुखपृष्ठ आहे ते आणखीन छान झालं. मुखपृष्ठातला जो भाग असतो तो ब्लरचा, म्हणजे मागे जे लिहिलेलं आहे पुस्तकाबद्दल, तर ते अनुजाने तो ब्लर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जी तिने इतकी निवडून म्हणजे त्याच्यातली वैशिष्ट्य जी आहेत क्रिकेटची, म्हणजे क्रिकेट अख्ख्या पुस्तकावर क्रिकेट हे एक पात्रासारखं पसरलेलं आहे. म्हणजे मला लेखक म्हणून मला असं वाटतं की क्रिकेट आणि बालपण हे प्रतिकात्मक आहे. म्हणजे माझं बालपण, त्या कुमारचं बालपण हे क्रिकेटच आहे आणि तो क्रिकेट पासून दूर जाणं हे तो त्याच्या बालपणापासूनच दूर जाणं आहे एका अर्थी. म्हणून क्रिकेट हे अगदी पहिल्या दुसऱ्या कथेपासून जी सुरुवात होते ती शेवटपर्यंत क्रिकेट आणि त्याबद्दलचे सगळे पेच, डायलेमाज हे येतात. तर त्या सगळ्या गोष्टी, ती बॅट त्यांनी काढलेली आहे मुखपृष्ठावर, तर त्या सगळ्या एलिमेंट्स ते त्यांची क्रिएटिव्हिटी आहे. त्याबद्दल त्यांना म्हणजे त्यांचे आभारही तर मानलेच पाहिजेत आणि त्यांना हॅट्स ऑफ पण केलं पाहिजे की त्यांनी अप्रतिम मुखपृष्ठ साकार. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी ते बघितलं तेव्हा येस, हेच करायचं आपल्याला आणि हेच आपल्याला अपेक्षित होतं, म्हणजे असं ते मुखपृष्ठ झालंय. क्षमा मॅडम पण आलेत. मॅडम काही बोलणार आहात? हो. प्रणव सरांना आठवत असेल की नसेल, आपण नुक्कड संमेलनात भेटलो होतो. हो, मला आठवतंय. हा. तर तेव्हाही माझे भरपूर प्रश्न होते आणि आताही मला 3-4 प्रश्न आहेत. तर 1 बाय 1 विचारू की एकदम विचारू? कसंही तुम्हाला, कसंही सोयीचं जसं असेल तसं. ओके. मला एक हे विचारायचं होतं की लेखनापूर्वी जी आपल्याला अस्वस्थता दाटून येते, म्हणजे मला तरी होतं तसं, तर ती तुम्ही कशी हाताळता? दुसरं म्हणजे तुम्हाला तुमची शैली नेमकी कधी सापडली? आणि उमाळा येऊन होणारं लेखन खरं की वारंवार परिष्करण करून फायनल ड्राफ्ट करणं खरं? हे मी माझ्या कन्फ्युजन मध्ये आहे. तर तुमचं या विषयावर काय कमेंट असेल? पहिले शेवटच्या ह्याचं उत्तर देतो. म्हणजे मला असं वाटतं हे प्रत्येक लेखकाच्या काय प्रकृतीवर, पिंडावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे. आता म्हणजे माझे काही मित्र आहेत की ते लिहायला सुरुवात करतात आणि ते लिहितात आणि फार तर एखादा ड्राफ्ट करतात आणि त्यांचं झालेलं असतं काम. मी दुसऱ्या थोड्याशा बाजूचा आहे की मला पुन्हा ते लिहावंसं वाटतं आणि त्याच्यात सुधारणा करत जावंसं वाटतं आणि मला ते जास्त काय म्हणूया, मला जे म्हणायचं आहे त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे शब्द निवडत काम करायला आवडतं. त्यामुळे मला असं वाटतं की या 2 पुन्हा प्रकृती आहेत. काही जण एका फटक्यात तुम्ही म्हणाल तसं उमाळा आला, सुचलं आणि ते सुरुवात करतात आणि त्यातून त्यांचं ते साकारतात. आणि काही जण आता हेमिंग्वे किंवा असे म्हणजे खूप मोठी नावं आहेत, असे बरेच लेखक हे आहेत की ते ड्राफ्टवर ड्राफ्ट करतात. किंवा अगदी आपल्या मराठीतलं उदाहरण घ्यायचं तर श्याम मनोहर हे असं 8-10 ड्राफ्ट करतात.
असं मी ऐकून येत. ते एकदा त्यांच्या ह्याच्यात म्हणाले होते आणि आणखीनही लेखक असतील. तर मला असं वाटतं की तो प्रत्येकाच्या पिंडाचा प्रश्न आहे आणि शेवटी अंतिम जे आपलं काम आहे ते आपल्याला म्हणजे त्या लेखकाला जसं म्हणायचं आहे तसं तिथपर्यंत पोचलं आहे का नाही, हा आपल्या विश्लेषणाचा आणि काय म्हणूया निर्णयाचा प्रश्न आहे की हो हे मला वाटतंय ना, मी इथपर्यंत मला पोचायचं होतं आणि मी इथपर्यंत आता पोचलो तर मी इथपर्यंत थांबीन आणि मी पुढच्या टप्प्यावरती जाईन, पुढचं काम करीन. असं असं मला स्वतःला असं वाटतं. म्हणजे प्रत्येकाचं काही काही वेगवेगळं म्हणणं असू शकतं, पण मी स्वतः असं समजतो लेखक म्हणून की आपले प्रत्येकाचे म्हणजे व्यक्तीचे तर असतातच एक टप्पे असतात इव्हॉल्व्ह होत जाण्याचे. आपण वाढत जातो. म्हणजे जसे आपण 18व्या वर्षी असतो तसे आपण 40व्या वर्षी नसतो, तसे आपण 60व्या वर्षी नसतो. तसंच लेखनाचं सुद्धा असतं. जसे आपण म्हणजे मी साधारण 20-22व्या वर्षी फिक्शन लिहायला सुरुवात केली, तर मी 22व्या वर्षी जसा होतो तसा आज 37व्या वर्षी नाहीये आणि आणखीन 60व्या वर्षी नसेन. तर तो टप्पा एका टप्प्यानंतर मला असं वाटतं आपण थोडं पुढे बघितलं पाहिजे, नाहीतर आपण त्या टप्प्यातच अडकून पण पडायला नको. म्हणजे इथपर्यंत मी आलोय, आता हे माझ्याकडून काम झालेलं आहे, आता मी पुढे जाईन आणि आणखीन वेगळं काम करून त्यातून काही गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करेन, असं माझं एक काय मत आहे किंवा माझी भूमिका आहे. म्हणजे त्यातून आपल्याला मग वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. सगळं आपल्याला एका याच्यात सापडणारच नाहीये. म्हणजे आपण अपूर्ण आहोत, ही फॅक्ट आहे. आपण जगातलं सर्वोच्च भारी निर्माण नाही करू शकत आणि जरी केलं तरी ते एकदाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे आपल्याला करायचं आहे त्याचा शोध घेत घेत जर आपण आपला अवकाश व्यापक करत गेलो, आपण इव्हॉल्व्ह होत गेलो माणूस म्हणून सुद्धा, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सापडू शकतात असं मला वाटतं. दुसरं तुम्ही म्हणालात की जे अस्वस्थतेचं आहे, तर हो, अस्वस्थता ही अविभाज्य भाग आहे. म्हणजे प्रत्येकाचाच आहे. म्हणजे जसा लेखकाचा तर आहेच किंवा कुठल्याही सर्जनशील कलाकृती निर्माण करणाऱ्या कुठल्याही कलावंताचा आयुष्याचा तो भाग आहे, तसाच तो सर्वसामान्य माणसाचा सुद्धा भाग आहे. त्यामुळे ती हँडल करताना म्हणजे कशी केली पाहिजे यापेक्षा मी म्हणेन की मला स्वतःला असं वाटतं की फिक्शन लिहिताना, म्हणजे कविता हा पुन्हा एक वेगळा थोडासा प्रकार आहे, पण कथा कादंबरी लिहिताना त्या अस्वस्थतेतून बाहेर आलेलं जास्त चांगलं असं मला कायम वाटतं. म्हणजे ती अस्वस्थतेचा जो अनुभव आहे तो अनुभवात आपल्याला जर का रिक्रिएट करायचा असेल किंवा ती जी काही गोष्ट त्या अस्वस्थतेतून आपल्याला सापडलेली मर्म असेल एखादं, ते जर आपल्याला गोष्टीमध्ये सांगायचं असेल तर मला व्यक्तिशः असं वाटतं की मी बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे मला पण तसं बाहेर पडावं असं वाटतं. आणि कारण फिक्शन ही गोष्ट अशी आहे की आपल्याला त्याच्यातून वेगवेगळे कोण सांगता आले पाहिजेत त्या एखाद्या गोष्टीचे, घटनेचे, जे काय आपण ज्याच्यामुळे आपण अस्वस्थ झालो, म्हणजे स्वतःवर काय परिणाम झाला हा तर त्याच्यातला एक भाग झालाच, पण त्याचबरोबर दुसऱ्यावर काय परिणाम झाला, आणखीन तिसऱ्यावर काय परिणाम झाला, असे वेगवेगळे अँगल्स जर त्याच्यात आपल्याला आणायचे असतील, म्हणजे पात्रांच्या माध्यमातून असेल, घटनांच्या माध्यमातून असेल, तर त्यासाठी मला असं वाटतं आपण थोडं त्यातून बाहेर येऊन पूर्ण प्रसंगाकडे किंवा त्या अनुभवाकडे किंवा त्या मर्माकडे थोडं वरच्या व्ह्यूने, काय बर्ड्स आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो, तसं थोडंसं जर आपल्याला करता आलं तर त्याचे फायदे त्या कलाकृतीच्या दृष्टीने जास्त काय म्हणूया उपयुक्त ठरतात. कदाचित हे दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी होत असेल, कारण आपल्याला वेगवेगळे दृष्टिकोन समजतात. आपण फक्त आपल्या दृष्टिकोनातून नाही बघत जगाकडे किंवा त्या घटनेकडे, आणि मग कदाचित त्यातून जास्त व्यापक विचार करता येतो. तर फिक्शनच्या बाबत मला स्वतःला असं वाटतं की अस्वस्थता महत्वाची आहे, पण ती त्यातून थोडंसं बाहेर येऊन जर ती रिक्रिएट करता आली, त्याच्यातून जे काय सापडले, तर खूप गोष्टी आणखीन सापडू शकतात. तुमचा पहिला प्रश्न काय होता? तुम्हाला तुमची शैली नेमकी कधी शैली, दुसरा प्रश्न होता. शैलीबाबत माझी मतं खूप वेगळी आहेत आणि माझी भूमिका वेगळी आहे. मला असं वाटतं की मला जे लिहायचं आहे त्याच्यासाठी कुठली शैली उपयुक्त आहे
याचा मी शोध कायम घेत असतो. म्हणजे माझी पहिली कथा निळ्या दंतकथा किंवा कथा सांगण्याची गोष्ट ही जी होती त्याची शैली आणि आज आता के कनेक्शन याची शैली याच्यात खूप फरक आहे. आणि ती मी माझी काय म्हणूया विकसित केली असं मी म्हणणार नाही, पण मला ती गोष्ट सांगताना काय प्रकाराने सांगितली पाहिजे आणि त्यासाठी कुठली शैली, भाषा, परिसर म्हणजे हे जे सगळं उभारायला जे लागतं त्यासाठी कुठला अवकाश घेतला पाहिजे आणि त्या अवकाशामध्ये कसे कुठल्या प्रकारे ती सांगितली पाहिजे, मग त्यासाठी कुठली भाषा निवडली पाहिजे, वाक्यरचना कशी असली पाहिजे, म्हणजे अगदी टेक्निकल आणखीन जर त्याचा विचार करा. म्हणजे आता कथा सांगण्याची गोष्ट सारखी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये छोटी छोटी वाक्य मुद्दामून केलेली आहेत. आणि आत्ता जर का तुम्ही के कनेक्शन वाचलं तर त्याच्यामध्ये वर्णनात्मक भाग जास्त आहे, तर मोठी वाक्य खूप आहेत. एक वाक्य सुरू झालं की ते संपतं कुठेतरी 4-5 ओळीमध्ये, कारण मला खूप वर्णन करून सांगायचंय. आणि तो जो मुलगा आहे तो जेव्हा सांगेल त्या वयात, तर आपण त्या वयामध्ये जेव्हा आपल्याला खूप सांगायला भरभर 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 एका म्हणजे आपण विचार नाही करत माझं वाक्य कुठून सुरू झालं आणि ते कुठे संपलं आणि त्याचा काही हे आहे का. आपण आपल्याला सांगायची उर्मी जास्त असते, वर्णन करायची उर्मी जास्त असते. तर ती उर्मी कशी टिकवून ठेवता येईल, म्हणजे हे क्राफ्टेड आहे, ह्याच्यावर खूप काम करून ती केलंय. पण ती उर्मी म्हणजे जो मगाशी आपण उमाळा जे तुम्ही म्हणता किंवा जे एक काय स्पॉन्टॅनियसली सांगा असं वाटतं, तर तो टिकवून परिष्करण कसं करता येईल, म्हणजे हा विचार मी लिहिताना करतो की ते तसं वाटलं पाहिजे की हे एका फटक्यात लिहिलेलं आहे, पण ते तसं लिहिलेलं नाहीये. त्याच्यावर विचार भरपूर करून ते रचलेलं आहे, पण तरी ते असं घडीव वाटलं पाहिजे किंवा एका ह्याच्यातलं वाटलं पाहिजे, याचा मी विचार करतो. म्हणजे अशा प्रकारे मी शैलीचा मी विचार करतो की मला या गोष्टीला म्हणजे आता नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्याची शैली अख्खी म्हणजे मी तसे कुठे नंतर वापरच नाही केला त्याचा. ज्या प्रकारची वाक्य आहेत, ज्या प्रकारचा वेगवेगळ्या पात्र आणि त्यांची रचना आणि त्यांची भाषा आहे ती खूपच वेगळी आहे आणि ती कधीतरी पुन्हा कुठेतरी वापरावी अशी खूप काय म्हणूया असं वाटतं असं सारखं, पण तसा कधी अजून फॉर्म तसा किंवा तसं काही कंटेंट आलेला नाहीये समोर किंवा लिहावासा वाटलेला नाही अजून. तर मी अशा प्रकारे विचार करतो, कारण बरेच जण असं म्हणतात की शैली सापडली पाहिजे, तर मला असं वाटतं की तो क्लिशे आहे ते असं शैली सापडणं हे समीक्षकीय थाट झाला तो, की कारण जे की शैली यांना सापडली आहे का नाही. पण मला असं वाटतं की कशाला सापडली पाहिजे शैली, नवीन नवीन शैली वापरूया ना, प्रत्येक वेळेला नवीन होऊ शकतं ना. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की चांगल्या अर्थानं की प्रत्येक फिक्शन मी जेव्हा लिहितो तेव्हा मी आधीचा मी शक्यतोवर मला मारून टाकायचा असतो आणि नवीन असं होत नाही, आपण काहीतरी उरतोच, पण शक्यतोवर जे आधी केलंय ते जरा आता दुसरं वेगळं काहीतरी शोधूया आणि आधीचं बाजूला ठेवूया, नवीन शोधूया, नवीन काहीतरी निर्माण करूया आणि त्यातून जे घडत जाईल ते घडत जाऊया. आता ह्याच्यात फसतं सुद्धा, काही नवीन सापडतं सुद्धा, पण मला आवडतं ते, म्हणजे मी तसे प्रयोग करतो. काही जण त्यांचा एक शैली विकसित करून त्या पद्धतीने लिहितात, ठीक आहे, चांगलं आहे ते, त्यालाही काय मला दोष असा काही वाटत नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की शोधत राहावं, जास्तीत जास्त नवनवीन निर्माण करत राहावं. सापडतं त्यातून खूप चांगलं काहीतरी, कधी कधी आपण फसतो सुद्धा. हो, धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला सविस्तर उत्तर मिळालं. माझ्या मनात खूप संदिग्धता होती की आपण नेमकं काय करतो आहे लेखक म्हणून, कारण ओल्ड स्कूल थोडा प्रभाव होता की जुने लेखक जास्त वाचले, कंटेम्पररी फार वाचन थोडं मागे पडलं ना सोशल मीडियाच्या काळात, इतर काही व्यवसायाच्या काळात. तर मग मला हा प्रश्न नेहमी असायचा आणि मला तो कुणाला विचारावं हे कळायचं नाही. तर ते छान झालं की आज सविस्तर उत्तर मिळालं मला. मनापासून आभार. मी अगदी जाताना एकच उदाहरण देईन, म्हणजे एका लेखकाचं, जॉर्ज लुई बोर्हेस नावाचा लॅटिन अमेरिकन लेखक होता, खूप एकेकाळचा, म्हणजे अगदी नोबेलसाठी त्याचं नामांकन होऊन नाही मिळालं, ते स्वतः अंध होता तो, आणि त्यांनी बऱ्याच वेळेला जे लिखाण केलं तर तो काय म्हणायचा माहितीये की मी बरेच लेखक वाचतो, त्या लेखकांचा माझ्यावर प्रभाव पाडून घेतो
पाडून घेतो प्रभाव आणि मग त्यातून माझं स्वतःचं निर्माण करतो, माझी शैली विकसित करतो, माझे अनुभव मी त्या पद्धतीने म्हणतो, मला जे काय म्हणायचं त्या पद्धतीने मी करतो. तर असे खूप प्रयोग इंटरेस्टिंग झालेले. तर म्हणून म्हणजे अगदी आठवलं मला म्हणून मी जाता जाता तुम्हाला सांगितलं की खूप म्हणजे असं काही ब्रह्मवाक्य नाही याच्यात, असं एवढंच मला तुम्हाला सांगायचं. म्हणजे माझं सुद्धा ब्रह्मवाक्य नाहीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला योग्य वाटतं ते करावं असं मला कायम वाटत आहे. कारण लेखन हे किंवा कुठलंही कला प्रांत हा असा असतो की तिथे काही असं ठोस नसतं आणि नसू पण नाहीये. तो लेखक जे शोध घेत जाईल त्यातून काहीतरी, म्हणजे आतापर्यंत जे नव्या वाटा शोधलेल्या आहेत ज्यांनी त्यांनी काहीतरी वेगळंच करायचा शोधायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्या सापडलेल्या. तर तसं करावं असं मला काय वाटतं. आणि कन्व्हेन्शनल एक असतं त्या मार्गाने सुद्धा आपण जातो, पण हा एक सुद्धा मार्ग असू शकतो. बरोबर. क्षमाताई, तुमचे समाधान झालं असावं. हो हो, निश्चित निश्चित. कारण क्लॅरिटी ऑफ थॉट्स जी आहे माझ्या नंतरची ही जी पिढी आहे म्हणजे प्रणव सरांची पण, तर त्यांच्याकडनं हे खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही थोडेसे आधीच्या पिढीच्या लेखकांमध्ये आणि पुढच्या जेन झीच्या याच्यामध्ये थोडे सँडविचवाली पिढी आमची, त्यामुळे ही संदिग्धता असते. पण मला छान वाटलं की क्लॅरिटी ऑफ थॉट्स मला छान वाटलं यांचं आणि समाधानही झालं. निश्चित. धन्यवाद. धन्यवाद. वास्तविक बघता क्षमाताईच्या दशराज या पुस्तकाला एका वर्षात 11 पुरस्कार मिळालेले आहेत. अरे वा. त्यानंतरच्या शवासनाला पण पुरस्कार मिळाले आणि आताच मागच्या महिन्यातच नाशिक सावानातर्फे सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला होता. हो, सावानाचा असूनही हो 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 सवासना कादंबरीला सावानाचा पुरस्कार मिळाला होता. हा इतकं असूनही त्यांनी हे जे प्रश्न विचारले यातच त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे असं मला वाटतं सर. असं काही नाही सर, विद्यार्थी माणसाने एक्झॅक्टली खरे. ते कायम तो विद्यार्थी हे हाच मोड आपण असलं पाहिजे कायम, खरं ते. हो. तर आपण थोडस पुढे जाऊया. हा तन्वी, विचारा तुम्ही. नमस्कार. सो के कनेक्शनच्या अनुषंगाने ना मला 2 प्रश्न आहेत. तर एक जे क्षमा मॅडमनी लेखनाबद्दल विचारला त्यालाच धरून थोडासा पुढे एक प्रश्न आहे की के कनेक्शन हे पुस्तक जे आहे तसं पाहायला गेलं तर पुस्तकाची कथा ही तुकड्या तुकड्यांतून पुढे सरकत जाते आणि त्या घटनांचा एक नियोजित क्रम नाही, म्हणजे मोझॅक नॉवेल्स ह्या प्रकारातलं हे पुस्तक आहे. तर हे अशा प्रकारचं लेखन करताना आपण ज्या नॉर्मल कथा किंवा कादंबरी ज्या प्रकारे लिहितो त्यापेक्षा हे लेखन करताना काय वेगळे नियम लेखकाला पाळावे लागतात किंवा काय वेगळेपणा असतो आपल्या नॉर्मल कथा आणि कादंबरी लिहिताना पेक्षा. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की हा जो कुमार आहे तर हे वाचताना ना मला कुठेतरी वनवास मधला लंपन बॅक ऑफ द माइंड येत होता. तर जसा लंपनचा आयुष्याचा प्रवास जसा पुढच्या पुस्तकांमधून झालेला आहे तसा आम्हाला कुमारचा पण वाचायला मिळणार का पुढे? हे माझे 2 प्रश्न आहेत. चांगला दुसरा प्रश्न आहे चांगला. पहिल्याबद्दल तर मी मगाशी ऍक्च्युली बोलणार होतो, पण खूप मी बहुतेक मला असं वाटलं मी खूप बोलतोय म्हणून थांबलो. तर मोझाईक नॉवेल्स हा खूप अलीकडच्या काय म्हणूया जागतिक वाङ्मयातला एक चांगला असा शोधलेला प्रकार आहे. जसं मी मगाशी म्हणालो खिडक्या अर्ध्या उघड्या आणि काही आणखीन पुस्तकांची उदाहरणं दिली, तर मराठीचा विचार करायचा तर ही जी 4, 5, 6 पुस्तकं आहेत या पुस्तकांमधून प्रत्येक लेखकाने वेगवेगळ्या प्रकारे या काय अवकाशाचा या फॉर्मचा विचार केलेला आहे. म्हणजे आता खिडक्या अर्ध्या उघड्यामध्ये पण अशीच तुकड्या तुकड्यातून पण एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होणारी गोष्ट आहे. विश्वामित्र सिंड्रोम मध्ये
जे एकमेकांवर मधनं जोडणारे लिंकिंगचे धागे आहेत ते खूप धुसर आहेत. तर तसाच प्रकार गॉगल लावलेला घोड्या या ह्याच्यामध्ये आहे. पण जे गोठण्यातल्या गोष्टी आहे किंवा गाडा असं या नावाचं एक जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी जास्त आणखीन बळकट आहेत. पण ते खिडक्या अर्ध्या उघड्या एवढे सुद्धा बळकट नाही आहेत. ते धुसर, बऱ्यापैकी धुसर पण आहेत, ओव्हरलॅपिंग पण आहेत, पण तरी ते असे जोडलेले नाही आहेत. तर मला असं वाटतं की हा म्हणजे मोझाईक नॉवेल्स म्हणा किंवा कुठलीही कादंबरी म्हणा, त्याचे असे लिहिण्याचे ठोस असे काही नियम नसतात. नियम बनवणारा म्हणजे परमेश्वराची जर उपमा द्यायची म्हणजे मी स्वतः काही फार आस्तिकी अशातला नाही, पण एक संकल्पना म्हणून परमेश्वर जग निर्माण करताना आपले नियम लावतो, तसा लेखकाचा पण असतं. तो तेव्हा त्याचं जग निर्माण करतो तेव्हा तो त्याचे नियम लावतो आणि तो सांगतो या नियमांनी हे जग आहे बांधलेलं आणि हे नियम आहेत, या नियमांनी हे पात्र आहे, हे पात्र असं आहे, ही कथा अशी अशी आहे आणि ही मी तुकड्या तुकड्यांनी अशा पद्धतीने सांगतोय. त्यामुळे असे ठोस असे नियम नाहीयेत. कादंबरीला सुद्धा म्हणजे जी कन्व्हेन्शनल कादंबरी आहे प्रकार, तर कादंबरी ही जगामध्ये इतका प्रसार होण्याचं कारणच त्याचं असं आहे की ती इतका लवचिक फॉर्म आहे की त्याचे असे ठोस नियम नाहीयेत. तुम्ही त्याच्यामध्ये कविता पण आणू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही ललितबंध पण आणू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही वर्णनात्मक पानाच्या पानं सुद्धा लिहू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही पात्रांची रचना खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही अवकाश खूप मोठा घेऊ शकता म्हणजे अगदी 100-200 वर्षाचा आणि काही जण अगदी 2-3 वर्षाचा सुद्धा किंवा 1 वर्षाचा सुद्धा घेऊ शकतात किंवा काही दिवसांचा सुद्धा घेऊ शकता. तर अशा खूप व्हरायटीज किंवा खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यातलाच हा एक छोटा प्रकार आहे असं मी म्हणेन मोझाईक नॉवेल्स, जो त्याचं झोरान झिव्कोविच या लेखकाने, इव्हन लॅटिन अमेरिकन काही लेखकांनी याचा खूप चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. म्हणजे त्याला मोझाईक नॉवेल्स म्हणायचं का मला माहिती नाही, पण रॉबर्तो बोलानो नावाचा खूप ग्रेट लेखक लॅटिन अमेरिकन आहे, अलीकडच्या काळातला, मेक्सिकन होता तो, मेला तो, खूप लवकर मेला. त्याची 2666 नावाची एक कादंबरी एवढी मोठी म्हणजे ते 800-850 किंवा जास्त 1000 पानं सुद्धा असतील. तर ती कादंबरी अशा वेगवेगळ्या तुकड्यांमधून येते. म्हणजे एक अख्खा तुकडा चा संबंध, थेट संबंध दुसऱ्या तुकड्याशी नाहीये, पण तो पुढे कुठेतरी त्यांनी लावलेला आहे. तर अशा प्रकारचे खूप प्रयोगातून हे नवीन प्रकार येतात. के कनेक्शनच्या बाबत म्हणायचं तर जेव्हा मी ती लहला घेतली तेव्हा माझ्या डोक्यात आता मोझाईक नॉवेल्स असं ठोस डोक्यात नव्हतं की अशा प्रकारे हे जाईल. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यावर दुसर काही गोष्टी होत्या की ही कथा मालिकेसारखं काहीतरी आहे आणि हे आणखीन वाढणार आहे, ह्याच्यात आणखीन पात्र येणार आहेत. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की येस, आता आपण याला या मोझाईक नॉवेल्सच्या फॉर्म मध्ये बांधू शकतो. आपण तुकड्या तुकड्यामधून एक कथा काहीतरी सांगू शकतो आणि म्हटलं तर ही कथा आहे आणि म्हटलं तर कथा नाहीये, हे सगळं मिळून एक काहीतरी मोठं अवकाश निर्माण होतंय. अशा प्रकारे ते बांधलं. तुम्ही लंपनचा जो उल्लेख केला तर मला बऱ्याच जणांनी हे वाचून असा फीडबॅक दिला की हे काहीतरी लंपन म्हणजे आजच्या किंवा थोड्या अलीकडच्या काळातला लंपन च्या सदृश हे जाणार आहे. तर ह्याचा पुढचा भाग येणार आहे आणि तो त्याच्यावर मी काम चालू आहे, पण त्याच्यात कुमार मोठा झालेला असेल आणि त्याचं नाव पी कनेक्शन्स असं आत्ताच जरी आहे. तर त्याबद्दलच बऱ्यापैकी काम चालू आहे. फक्त तो त्याच वयात आता राहणार नाही. म्हणजे लंपन जसा तो तेच वय आणि त्यातून तो पुढे पुढे जातो सर टप्प्यावर, तसा हा आणखीन मोठा होईल आणि मग त्याबद्दलच्या काही गोष्टी येतील. तर त्यावर आता काम चालू आहे. त्यामुळे मी अजून म्हणजे माझा असा नियम आहे की जोस्तोवर ते मला पूर्णतः पटत नाही आणि ते खऱ्या अर्थानं लॅपटॉपवर, म्हणजे मी हाताने लिहित नाही, लॅपटॉपवर पहिला दुसरा खरडा तयार होत नाही तोच तर मी त्याबद्दल काही सांगत नाही, बोलत नाही. कारण मला स्वतःला त्याच्याबद्दल काही जोस्तोवर पूर्ण माहिती नसते तोस्तोवर बोलू नये असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे हा थोडा ओल्ड स्कूल चा प्रभाव आहे की ते लोक असे होते की त्यांचं म्हणणं, म्हणजे कवी लेखकांचं म्हणणं की लेखकाने आणि कवीने जास्त बोलू नये, त्यांनी आधीच सगळं सांगू नये, सगळं झाल्यावर त्यांनी बोलायचं असेल तर. तर मला असं वाटतं की ते होईल
काही आणखीन 2-3 वर्षांमध्ये तो एक तयार होईल. पण आणखीन एक मोझॅक नॉवेल सुद्धा मी त्याच्यावर वेगानं काम करतोय. त्याबद्दल सुद्धा लवकरच कळेन. अशा 3 तरी मला या फॉर्म मधल्या नॉवेल्स लिहायच्या आहेत, कादंबऱ्या लिहायच्या आहेत, की एक के कनेक्शन, पी कनेक्शन आणि आणखीन एक त्याचं नाव आणि हे अजून ठरायचंय. पण त्याच्यावर काम मात्र चालू आहे. तर असं चालू आहे. कदाचित हा जो पुढचा थोडासा टप्पा आहे मधला आदला आणखीन, म्हणजे आता पी कनेक्शन मधला कुमार हा बऱ्यापैकी मोठा असेल आणि तो नोकरीच्या वयाचा असेल साधारणतः. पण तो अदलामधल्या टप्प्यावरती कदाचित काहीतरी आणखीन लिहायचा मी विचार करीन, पण ते अजून निश्चित नाहीये. त्यामुळे असे शारदा संगीत आणि असे जे भाग नसतील, पण एक भाग मात्र नक्की असेल पी कनेक्शन या नावाचा. धन्यवाद सर. आणि नक्कीच तुमच्या पुढच्या पुस्तकांबद्दल उत्कंठा राहील आणि कुमारच्या पुढचा प्रवास कुमारचा वाचायला तर नक्कीच आवडेल, कारण के कनेक्शन्स खूप आवडलंय. त्याच्यामुळे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तन्वी. आणि प्रणव सरांचा थोडासा मोठा झालेला कुमार लवकरच आपल्या भेटीस येईल. आणि मोझाईक नॉवेल्सचा विषय निघाला म्हणून डोक्यात झालं. मोझाईक नॉवेल्स मला आठवतं ते जुन्यातलं जुनं जर म्हणायला गेलं तर 70च्या दशकात अरुण साधूंचं जे पुस्तक आलं होतं मुंबई दिनांक, ते मोझाईक नॉवेल्स आहे असावं असं मला वाटतं. ठीक आहे, आपण थोडंसं पुढे जाऊया. ब्लू शर्ट, तुम्हाला काही विचारायचं आणि अजून इतरांना जर कोणाला चक मग रिक्वेस्ट पाठवली की त्यांना जर प्रणव सखदेवांना काही विचारायचं असेल तर माईकची रिक्वेस्ट पाठवा. बोलू. ब्लू शर्ट बोला. नमस्कार सर. सर मला अनुवाद आणि भाषांतर विषयी विचारायचं आहे की भाषांतर किंवा अनुवाद हे कसं करता तुम्ही? म्हणजे प्रत्येक वेळी विचार बदली होत राहतात आणि मग ते परत लिहायला बसणं किंवा भाषांतर करायला बसणं, ते विचार पुन्हा तिथं परत घेऊन कसे येतात? धन्यवाद. थोडक्यात सांगाल तर जरा बरोबर. हो, थोडा अनुवाद का करायला लागलो हे थोडंसं सांगतो. अगदी थोडक्यात सांगतो की मी जेव्हा लिहायला सुरुवात केली, म्हणजे फिक्शन लिहायला, मी आधी कविता लिहायचो आणि जेव्हा मी दीर्घ लिखाणाकडे वळलो, कारण मला असं वाटलं की कवितेमध्ये आता जे सांगायचं होतं मला ते कवितेमध्ये मावत नाहीये, त्याला मोठा अवकाश पाहिजे. तेव्हा मी फिक्शन लिहायला सुरुवात केली आणि ते लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की लिहायचं आहे, कल्पना आहे, पण त्याच्यासाठी जर बसावं लागतं. म्हणजे एखादी कथा लिहायची असेल तर एक 4000, 5000 शब्द, 2000, 3000 शब्द हे लिहावे लागतात. कवितेमध्ये 100, 150, 200, मॅक्स टू मॅक्स 500 अगदी दीर्घ कविता असेल तर त्याहून 1000 शब्द, 2000 शब्द एवढं तुम्हाला लिहावं लागतं. पण जेव्हा तुम्हाला कथा लिहायची असते तेव्हा तुम्हाला वर्णन करावं लागतं. म्हणजे फिक्शन लिहायचं असेल तर तुम्हाला पात्र रंगवावं लागतं, त्याचे स्वभाव विशेष सांगावे लागतात, त्याच्या मनाचे कंगोरे, त्याला काय वाटतंय, संवाद काय होतील ह्याची कल्पना करावी लागते. अशा बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. तर ते करायचं कसं, ते लिहायचं कसं आहे हा प्रश्न माझ्याकडे. म्हणजे कल्पना होती, पात्र होती, त्याच्यातून काहीतरी घडेल, काय घडेल हे माहिती होतं, पण ऍक्च्युली लिहायचं कसं? कारण बघा असं आहे की लेखन ही कृती आहे, ते काय खयाली पुलाव नाहीये. ते तुमच्या डोक्यात काहीही किती असेल, पण जोस्तोर ते लॅपटॉपवर किंवा कागदावर उतरत नाही तोस्तोर त्याला काही अर्थ नसतो. ते तुमच्या डोक्यात असतं तर ते तितकंच असतं. तर हे जे लिखाण आहे प्रत्यक्ष ते कसं करायचं याचा शोध घेत असताना मला असं लक्षात आलं की बरेच लेखक हे एक ठरीव वेळामध्ये त्यांचं लिखाणाचा रियाज करतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ सकाळी तुम्हाला आवडत असेल तर सकाळी मी स्वतः 5 वाजता उठायचो आणि 5 ते 6, 6:30 पर्यंत हा मी वेळ राखीव ठेवलेला होता की या वेळात फक्त लिखाणाचं काम करायचं. हे मी इतर माझ्या आधीच्या लेखकांचं वाचूनच केलं, मी काय तो शोध माझा नव्हता. तर तसं जेव्हा लिहायला लागलो तेव्हा जेव्हा मला स्वतःच सुचायचं नाही किंवा मला स्वतःला जे मांडायचं ते मांडता यायचं नाही, फ्रस्ट्रेट व्हायचं, त्यावेळेला काय करायचं असा प्रश्न पडला. आणि मग मी ठरवलं की ओके, आपण असं करूया की अनुवाद करूया, जे मला आवडतं ते.
ज्या कथा मला आवडायच्या, जे मी वाचलेलं असायचं त्यातलं एखादं पान 2 पान, मग हळूहळू अख्खी एक कथा, अशा प्रकारे मी अनुवादाकडे वळलो. म्हणजे माझं लिहिता लिहिता जेव्हा मला सुचायचं नाही किंवा मला असं वाटायचं आज काही जमत नाहीये, त्यावेळेला मी हे करायला लागलो. कारण त्यामुळे काय झालं माहितीये, अनुवाद करताना ती सर्जनशील क्रिया आहे, पण तुमच्यासमोर चौकट आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच लिहिता तेव्हा तुम्हाला अमर्याद अवकाश खुला असतो आणि तुम्ही कुठेही भरकटू शकता, कुठेही जाऊ शकता, काही होऊ शकतं. इकडे तसं नाहीये, इथे तुम्हाला एका चौकटीत खेळता येतं. त्यामुळे एक कॉन्फिडन्स येतो की आपण काहीतरी क्रिएट करू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. आणि त्याचबरोबर तुमच्या हातून काहीतरी काम पण होतं आणि त्यामुळे तुमच्या मेंदूला, शरीराला बसून 1 तास बसून 5,000, 2,000, 3,000 जे काय शब्द असतील ते लिहायची सवय लागते. तो रियाज आहे. लेखन हा रियाजाशिवाय शक्य नाही आहे. म्हणजे फिक्शन लिहिणं तरी किंवा नॉन फिक्शन मध्ये पण मोठं लिहायचं असेल तरी. तर अशा प्रकारे मी अनुवादाकडे वळलो आणि मग ते प्रोफेशनली आवड म्हणून अशा सगळ्याच प्रकाराने ते अख्खं एक वेगळी वाट झाली. तर आता अनुवाद करताना मी काय करतो ना, तर मी पहिले पुस्तक सगळं वाचतो जे माझ्याकडे असेल ते, जे मला करायचं असेल ते वाचल्यावरती अनुवाद करायला घेतो. आणि मी मगाशी म्हणालो तसं की मी माझी कल्पनाशक्ती, माझं डोकं त्याच्यात जास्त लावत नाही. मला त्या लेखकाला काय म्हणायचंय ते माझ्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, म्हणजे मी मराठीत करतो, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं आणता येईल याच्यासाठी मी माझं डोकं लावतो. त्याच्यासाठी मी माझी कल्पनाशक्ती वापरतो. त्याच्यासाठी मी रिसर्च करतो. त्याच्यासाठी मी शब्द शोधायला लागेल ते शोधतो, लोकांशी बोलतो की ह्याच्याबद्दल काय म्हणता येईल, हे काय असतं, जे काय तुम्हाला अडचणी ज्या काय आलेल्या असतील त्या. तर मी अशा प्रकारे अनुवाद करतो आणि ते सुद्धा मी रोज असं बसून करतो. म्हणजे मी रोज सकाळी माझं ठरलेलं शेड्यूल आहे. मी खूप शिस्तबद्ध पद्धतीने काम करतो. म्हणजे बरेचदा असं वाटतं लोकांना लेखक म्हणजे कसाही असतो, काय फकीर असतो वगैरे वगैरे, हे खूप निथक आणि क्लिशे आहेत. मी खूप शिस्तबद्ध. मी सकाळी 5:30 वाजता उठतो, 6 वाजता, 5:45-6 वाजता मी कामाला बसतो, 8 वाजेपर्यंत मी काम करतो. 8 वाजता अनुवादाचं बरेचदा असतं. मी सारखं पूर्ण वेळ लिखाण, म्हणजे फक्त माझं स्वतःचं लिखाण नाही करत. पूर्वी जेव्हा मी लिहायची सुरुवात केली होती त्यावेळेला मात्र मी एक डेडिकेटेड वेळ दिला असायचा आणि तेव्हा मी लिहायचो. आता ती गरज राहिलेली नाही. आता जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लिहायला सुरुवात करतो आणि मग त्यासाठी माझा जो काही वेळ आहे तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा ते त्यानुसार ठरवतो. तर बरेचदा मी अनुवादाचंच सकाळी काम करतो. त्याच्यानंतर संपादनाचं काम असतं ते मधल्या वेळात करतो आणि मग परत संध्याकाळच्या सेशनमध्ये बरेचदा अनुवादाचं काम करतो. तर अशा प्रकारे मी म्हणाल तर जास्तीत जास्त वेळा अनुवादाचं काम करत असतो आणि संपादनाचं काम करत असतो आणि लिखाणाचं साईड बाय साईड चाललेलं असतं. तर काही नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं की मी वाचतो आणि सुरुवात करतो. पहिल्यांदा एक काय आहे त्या लेखकाचं हे ठरवावं लागतं. कशा प्रकारची शैली आहे, काय प्रकारचं म्हणणं आहे, वैज्ञानिक आहे, म्हणजे कुठला विषय आहे, फिक्शन आहे, नॉन फिक्शन आहे, यानुसार काही ढोबळ आराखडे बांधून काम सुरुवात करतो. पण फार काही त्याच्यासाठी मी माझं कल्पना, म्हणजे सर्जनशीलतेचा कल्पनाशक्तीच्या दृष्टीने वापर नाही करत. मी त्या लेखकाला न्याय कसा देता येईल या दृष्टीने सर्जन कसं करता येईल असा माझा विचार असतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अपर्णा वेलणकर यांनी अनुवाद क्षेत्रात फार काम केलेलं आहे. खूप पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केलेले आहे. एक अवाढव्य पुस्तक डेव्हिड ग्रेगरी रॉबर्ट शांताराम पुस्तकाचं सुद्धा त्यांनी अनुवाद केलेला आहे. आणि मला वाटतं त्यांचंच वाक्य आहे की ट्रान्सलेटर या शब्दाऐवजी त्या ट्रान्सक्रिएटर असा शब्द वापरतात अनुवादासाठी. कारण त्याच्यातही सर्जनशीलता असते आणि त्याच्यातही नवनिर्मिती सुद्धा त्याच्यात असते. बरोबर. तर असं अनुवाद सरसकट अनुवादाला सुद्धा
फार मेहनत घ्यावी बरं लागते नाही तर किंवा मेहनत म्हणजे मी तुम्हाला आता काय म्हणत, मी जो सकाळी 6ला काम म्हणजे बसतो ते अनुवादाचंच बरेचदा काम असतं आणि ते इतक्या वेळा म्हणजे कसं आहे की मी म्हणजे कुठलाही चांगला अनुवादक त्याचा एक ड्राफ्ट करतो. म्हणजे पहिल्यांदा मला ते पुस्तक वाचायचं, मग त्याचा एक ड्राफ्ट करायचा. त्याच्यात असंख्य चुका असतात, असंख्य गोष्टी राहून गेलेल्या असतात, कळलेल्या नसतात त्या अनुवादाच्या प्रोसेसमध्ये. मग त्याचा सेकंड ड्राफ्ट करायचा, त्या शोधायच्या, मग भाषेच्या दृष्टीने अजून एकदा ड्राफ्ट करायचा, मग ते संपादकाकडे जातं, तो तुम्हाला काही सूचना देतो, त्यानुसार परत एक ड्राफ्ट करायचा. म्हणजे हे कष्टाचं आणि मेहनतीचंच काम आहे. हे म्हणजे लोकांना असं वाटतं की काय अनुवाद आपल्याला आवडते आपण करूया, तर ते तितकं काय म्हणूया तसं ते काम नाहीये. म्हणजे त्याच्याकडे खूप गंभीरपणे बघितलं पाहिजे. आणि दुसरं मला असं वाटतं त्याच्याकडे का गंभीरपणे बघितलं पाहिजे, कारण तुम्ही भाषांतरामुळे म्हणजे इंग्रजी ही जी भाषा आहे ती मोठी का झाली याचं कारण असं आहे की जगातलं सगळं साहित्य इंग्रजीमध्ये अनुवादित होतं. आपण जे काफका वाचतो, म्हणजे जे मोठे मोठे लेखक आहेत त्यांची पुस्तकं आपण इंग्रजीमधून वाचतो. आपल्याला कुठे त्यांची भाषा येत असते. जर्मन भाषा मला येत नाही, पण मी काफका वाचलेला आहे, तो इंग्लिशमध्ये अनुवाद झालेला आहे. म्हणजे अनुवाद किती महत्वाचा आहे की तो तुमची भाषा मोठी करतो. म्हणजे जेव्हा मी स्टीफन हॉकिंगचं पुस्तक मराठीत आणतो तेव्हा स्टीफन हॉकिंगचे विचार मराठीत आणलेले असतात आणि ते विचार त्या भाषेला समृद्ध करत असतात. किंवा शांताराम जेव्हा येतं तेव्हा शांतारामचं एक वेगळा अनुभव विश्व मराठी वाचकांना आणि मराठी भाषेमध्ये येतं आणि ते मराठीचं होतं. हे खूप महत्वाचं आहे. हे लोकांना अजून पटकन कळत नाही की अनुवाद का महत्वाचे. याचं कारण हेच आहे की त्यामुळे तुमची भाषा मोठी होते, तुमची संस्कृती मोठी होते, तुमचा विचार, तुमची काय विचार करण्याची पद्धत ही व्यापक होते. तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव कळतात, वेगळे विचार कळतात, वेगळे शब्द सुद्धा कळतात, वेगळी संस्कृती कळते. त्यामुळे अनुवाद हे खूपच महत्वाचं काम आहे. म्हणजे मला बरेच जण असं म्हणतात तू काय तू स्वतःच का लिहित नाहीस, अनुवाद कशाला करत बसतो, त्याच्यात किती तुझी एनर्जी जाते. अरे मी म्हटलं वेड आहेस का तू. आता शांताराम सारखं पुस्तक आहे ते कुठलं मराठी लेखक लिहिणार आहे, नाही लिहू शकणार. आणा ना ते मराठीत, कदाचित उद्या ते वाचून एखाद्या लेखकाला वाटेल मराठीत आपण असं काहीतरी निर्माण करू, पण हे लक्षात नाही येत. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे जास्त त्याच्यावरती हे न करता आपण आपलं काम करत राहायचं या मताचा नाही. म्हणूनच म्हणतो का अनुवादकाला जो ट्रान्सक्रिएटर हा जो शब्द आहे हा थोड्याशा व्यापक मारणात तो जास्त सुटेबल ठरतो. बरोबर आहे. तर अजून कोणाला जगतानंद सर मध्यंतरी डिस्कनेक्ट झाले तर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल, सर बोलणार असाल तर माईकची रिक्वेस्ट पाठवा. ते बहुतेक प्रवासात आज दिसत आहेत. हा ते सॅटरडे बरोबर हा आता ते गेले असणार का. योगेश तुम्हाला काही विचारायचं विचारा. सर एक प्रश्न विचार. हो विचारा. हॅलो योगेश तुमचा स्पीकर बंद झालाय. चॅलेंजिंग पण मला योगेश तुमचा आवाज होतोय, आवाज कट होतोय. ओके म्हणजे माझा प्रश्न असा होता की अनुवादक आणि लेखक याच्यापैकी तुम्हाला कोणतं म्हणजे असं काम आहे जे तुम्हाला जास्त आवडतं आणि जास्त चॅलेंजिंग वाटतं. मला विचाराल तर मला अर्थात लेखक हे काम मला स्वतःला जास्त आवडतं. म्हणजे मला तसं जर का मुभा मिळाली तर मी लेखनाचं काम अगदी जास्तीत जास्त करीन आणि अनुवाद करीन मी, पण कमी प्रमाणात करीन किंवा लेखनाला जास्त एनर्जी देईन. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त काम चॅलेंजिंग काम म्हणाल तर अनुवादाचं आहे. म्हणजे काही पुस्तकांच्या बाबत तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे त्याच्यामधली जी परिभाषा असते ती तुम्हाला आणावी लागते, त्यासाठी कोश बघावे लागणं वगैरे वगैरे, हे रिसर्च करावं लागणं,
ती संकल्पना समजून घेणं, मग ती मराठीमध्ये सांगणं. म्हणजे आता उदाहरणार्थ मगाशी म्हणाल की ब्लॅक होल किंवा सिंग्युलॅरिटी हे जे काही या सगळ्या ज्या संकल्पना आहेत भौतिकशास्त्रातल्या, त्या मला माहिती नव्हत्या. पण मी त्या कोशामध्ये नेटवरती आणखीन काही वैज्ञानिक जे मित्र आहेत मराठी, त्यांच्याशी बोलून त्या समजून घेतल्या. त्या इतक्या क्लिष्ट आहेत की त्या जगामध्ये काही हातावरती म्हणजे 5-10 जणांना माहिती असतील की म्हणजे नेमकं काय. तर अशा वेळेला त्या वाचकांना कशा समजतील हे बघणं आणि त्या सोप्या शब्दात तिथे सांगणं हे खूप कष्टाचं. म्हणजे माहिती तुम्ही समजा 100 गोष्टींची माहिती गोळा करता, पण त्यातून तुम्हाला सांगायचं असतं अगदी काहीतरी छोटंसं, पण ती 100 गोष्टींचं ज्ञान गोळा करणं हे खूप महत्वाचं असतं. तर असे चॅलेंजेस अनुवादामध्ये खास करून नॉन फिक्शनच्या बाबत खूप असतात किंवा फिक्शनच्या बाबत पण. मी आपला नोबेल पारितोषिक विजेता लेखक आहे मार्केज. तर मार्केजची लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा ही खूप गाजलेली कादंबरी भाषांतरित केली, मोठी चांगली 350 पानांची कादंबरी आहे. तर त्याच्यामध्ये ती करत असताना खूप कठीण पेच माझ्यासमोर असा होता की मार्केजची जी भाषा आहे, म्हणजे मी थोडं स्पॅनिश सुद्धा ते वाचलं, मूळ ती स्पॅनिश आहे, इंग्रजीवरून मी अनुवाद केला, पण स्पॅनिश भाषेचा लहेजा काय आहे मला समजून घ्यायचं होतं किंवा एक त्याचा फ्लेवर जाणून घ्यायचा होता. म्हणून मी काही स्पॅनिश मित्रांची मैत्रिणींची मदत घेऊन ते समजून घ्यायचा प्रयत्न आला की कारण ते त्याचं मूळ आहे ना, तर तिकडे तो कसा एक्सप्रेस होतोय हे मला बघायचं होतं. तर स्पॅनिशमध्ये त्याची मोठी मोठी वाक्य करणं ही त्याची शैली आहे, ती मला माहिती होती, पण याच्यामध्ये त्यांनी तितकीशी ती वापरलेली नाहीये. पण खूप सांस्कृतिक शब्द त्याच्यामध्ये, म्हणजे खास करून चर्च आणि चर्चशी रिलेटेड किंवा ख्रिस्त धर्माशी रिलेटेड शब्द किंवा संकल्पना, ऍक्च्युली शब्दापेक्षा संकल्पना त्याच्यात होत्या. तर त्या मला समजून घ्याव्या लागल्या. कारण बघा, ती जी कादंबरी घडते ती कोलंबियामध्ये घडते, म्हणजे वसाहतीचा स्पॅनिश वसाहत येते, म्हणजे तिकडच्या लोकांवर ख्रिस्ती धर्म चा प्रचार झाल्यानंतर ते आधी कसे होते काहीतरी वेगळ्या धर्माचे असतील आणि आता ते कसे झाले, तर त्यांच्या धर्माची सरमिसळ ख्रिस्त धर्मात झाल्यावर जी एक वेगळीच संस्कृती निर्माण झाली आहे, त्या संस्कृतीचे संदर्भ त्याच्यात होते. तर ती संस्कृती, तिकडची भाषा, कारण कोलंबियाची स्पॅनिश वेगळी आहे, मेक्सिकन स्पॅनिश वेगळी आहे आणि जे स्पॅनिश युरोपात आहेत ती स्पॅनिश वेगळी आहे, त्याचा लहेजा वेगळा आहे, लिखाणाची पद्धत वेगळी आहे. तर हे सगळं समजून थोडंसं घ्यावं लागलं. त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग काम असतं. आता हे सगळं मी त्याच्यात वापर केला का, तर नाही, त्याचा वापर थेट असा झाला नाही, पण तो नेणीवेत जेव्हा मी तो अनुवाद करत होतो त्यावेळेला माझ्या नेणीवेत ते होतं की हे वेगळं आहे, हे कोलंबियातलं स्पॅनिश आहे, हे संस्कृती मिश्र संस्कृती आहे. त्यामुळे इकडचे आधीचे देव आणि आता नंतर आलेला एक धर्म, एक दैवत असलेला देव, यांच्या एक संघर्षातून म्हणा, यांच्या मिश्रणातून काहीतरी नवीन निर्माण झाले, ते मला मराठी वाचकांना सांगायचंय की ज्याची वेगळीच संस्कृती आहे. तर असे चॅलेंजेस असतात. त्यामुळे अनुवाद हे जास्त चॅलेंजिंग काम असतं. अर्थात लिखाणाचे चॅलेंजेस आणखीन वेगळे असतात, पण तिथे तुम्ही तुमचे असता, इकडे तुम्हाला चौकट असते, त्या चौकटी बाहेर फार हलता येत नसतं. त्यामुळे त्या चौकटीत राहून सर्जन निर्माण करणं हे चॅलेंज असतं ते एक. हॅलो, प्रवीण काका. धन्यवाद. हा भटकर सर, तुम्ही काय बोलणार? भटकर सर. हा, नमस्कार. मी प्रवासात होतो आणि ते नमस्कार सर. बॅटरी नमस्कार सर. कोणची बॅटरी संपली ते गाडीतून बाहेर पडल्यामुळे, त्याच्यामुळे मला मध्ये बोलता आलं नाही. कार्यक्रम संपला काय पण आहे मी सुरू केल्यानंतर. थोडस अभिनंदन तुमचं के कनेक्शन बद्दल. प्रणव सखदेव मित्र आहेत आणि फार वेळ दिला, अगदी 9:15 वाजलेत 7:30 पासून. काय होतंय की मी काळे करडे स्ट्रोक वाचली तेव्हा मी प्रणव सखदेवला लेखक म्हणून दुरून ओळखत होतो फक्त,
आणि परिचय झाल्यानंतर मग मी दिमित्री रियाज केळकरची गोष्ट हा कथासंग्रह वाचला आणि अगदी निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा हे जे काही आहे हे मी खूप आधी वाचलं होतं. म्हणजे प्रणव सखदेव या लेखकाला न ओळखता आपण जसं काही आपलं एक साधारणतः वाचन असतं त्या पद्धतीचं याच्यात झालं काय की आपण एखाद्या लेखकाच्या जवळ आलो की आपल्यामध्ये वाचक ही भूमिका जराशी दूर होते आणि मग आपण समीक्षक होतो आणि मग पुढे आणखी हा परिचय आणखी जरासा खोल झाला की आपण विश्लेषक होतो आणि मग त्याच्यामध्ये ना तो काय होतं की साहित्याचा जो आनंद आहे आणि साहित्यावर बोलण्याची जी आपली काही एक मनामध्ये इच्छा असते ती आपल्याला त्याला कुठेतरी मर्यादा येतात. मर्यादा म्हटल्यापेक्षा त्याच्या अवतीभोवती काही वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्या मर्यादांमध्ये चांगली मैत्री हा एक भाग असतो. मग असं वाटायला लागतं कधी कधी की आपण त्या चांगल्या मैत्रीच्या भावनेनं चांगलं बोलतो का, आपल्याला काही नवीन गोष्टी सुचायला पाहिजेत त्या सुचत नाहीत का, असा हा सगळा विषय असतो. तर त्यामुळे मग होतं काय की ही सगळी मैत्री ही सगळी ओळख बाजूला ठेवून त्या लेखकाचं एक जे म्हणजे वस्तुनिष्ठ समीक्षण आपल्याला करायला पाहिजे असतं ते होत नाही. त्याचं थोडंसं वाईट वाटते या अर्थाने. याचा अर्थ मैत्री लेखकाशी करू नये असं मला ते म्हणायचं नाही, पण या गोष्टी घडतात माझ्या बाबतीत, ती व्यक्तिशः असतील. मी के कनेक्शन बद्दल फार बोलत नाही. आज आम्ही दिवसभर आमचे एक भाषा विभागाचे प्रधान सचिव किरण कुलकर्णी आहेत, ते भाषेचे चांगले अभ्यासक आहेत. त्याने आम्ही दिवसभर पुस्तकाच्या गावाला आज होतो. तर काय झालं की हे आपलं कार्यक्रम होणार असल्यामुळे हा माझ्या डोक्यात कार्यक्रम होताच. तर मी तिथे त्या कथेच्या कादंबरीच्या दालनात गेलो तेव्हा मी म्हणजे न राहवताच ते मी प्रणव सखदेवांची पुस्तकं मला कुठे दिसतात का ती शोधत होतो, पाहत होतो. तर तिथे मला सापडली 2 पुस्तकं. म्हणजे हा त्यातला एक रेलेव्हन्स आहे मला ते बोलायचं असल्यामुळे. मी पुस्तकांबद्दल फार बोलणार नाही. काही मगाशी उमाळा हा विषय आला, कुठेतरी प्रश्न विचारला. आणखी काही चर्चा, बरीच चांगली चर्चा झाली की त्या चर्चा ही मलाही ऐकण्यासारखी होती आणि त्यातून शिकण्यासारखं होतं असा भाग आहे. मी बोलण्यापेक्षा तो ऐकण्याचा मुद्दा फार महत्वाचा त्याच्यामध्ये होता. एक असं आहे की आमच्या लहानपणी चित्रपट टॉकीज मध्ये आला की आमच्या अवतीभोवतीचे लोक म्हणायचे की आता हा चित्रपट चांगला म्हणजे 100 दिवस त्या टॉकीज मध्ये राहील आणि खूप दिवस, 150 दिवस असं काहीतरी. पूर्वी चित्रपट लागले की त्या चित्रपटाची त्या टॉकीजवर असण्याची मर्यादाच 50-60 दिवस, 100 दिवस अशी असायची. आणि मग ते यासाठी असायचे की त्या दरम्यान गावातले लोक शहरात जाऊन तो चित्रपट त्यांना पाहिजे त्या सवयीनं बघून यायचे. आता अलीकडे असं झालंय की हे चित्रपट 7 दिवस किंवा 1 आठवडा, 2 आठवडेच त्या चित्रपटामध्ये असतात आणि त्या दरम्यानच तुम्हाला पाहायचं असतं. एवढी ती गती या कलाविश्वात आलेली आहे. तर मला ना प्रणव सखदेवांच्या या सगळ्या साहित्यिक हा जो काही सगळा भाग चाललेला आहे त्यांच्या कादंबऱ्यांच्या आणि अनुवादित पुस्तकांच्या निमित्ताने, याच्यात मला असं वाटतं की जे चित्रपटाच्या विक्री व्यवसायाला ज्याला ते गल्ला असं म्हणतात, याला जो एक गतिमानता आलेली आहे आणि चर्चा आणि लोकांपर्यंत, मला असं म्हणायचं नाही की 100 दिवस चित्रपटाच्या टॉकीज मध्ये झळकणारा चित्रपट हा 7-8 दिवस झळकतो म्हणजे कमी झळकतो, तसं नाही. तर त्या 7-8 दिवसामध्ये सुद्धा तो तेवढ्याच संख्येच्या लोकांपर्यंत जातो आणि त्याची पोहोच जी आहे ती तेवढ्याच लोकसंख्येपर्यंत जाते आणि तेवढीच त्याची चर्चा गतीने होते. तर प्रणव सखदेवांच्या निमित्ताने त्यांनी एक मराठी साहित्यात हे एक फार महत्वाचं योगदान दिलं आहे की आता पुस्तकांना ती गतिमानता आलेली आहे. म्हणजे साधारणतः एका आठवड्यातच प्रथम आवृत्ती संपणे, दुसऱ्या आवृत्तीचा विचार होणे आणि त्याच्या प्रकाशनपूर्व चर्चा होणे आणि या पद्धतीनं असे कार्यक्रम होणे, हा खरं तर मराठी साहित्याला किंवा मराठी साहित्यामध्ये मिळालेली एक मोठी ही बाब आहे. ती त्याबद्दल ते प्रणव सखदेवांचं ते या गोष्टीचा विचार केला पाहिजे सगळ्या लोकांनी की ही गोष्ट होतीये. ही संधी प्रणव सखदेवांसारख्या अनेक लेखकांनाही आता प्राप्त होतीये की आपल्या पुस्तकाच्या बद्दलची चर्चा, त्या पुस्तकाची विक्री, त्या पुस्तकाची पोहोच ही वाढायला लागली आहे. अर्थात त्याच्या मागे त्या लेखकाचं ते पूर्वसंचित असतं. म्हणजे के कनेक्शन आलं आणि आता के कनेक्शन मध्ये काय असेल असं जेव्हा एखादा वाचक विचार करतो आणि ते पुस्तक खरेदी करतो, तेव्हा त्याच्या डोक्यात हे पक्क असतं की मला
म्हणजे मी काळे करडे स्ट्रोक पाहिलेला आहे किंवा दिमित्री रियाज केरकरची गोष्ट वाचलेली आहे, त्यामुळे मला या लेखकाबद्दल माहिती असल्यामुळे मला त्या लेखकाच्या पुढच्या कलाकृतीबद्दलची ओढ जास्त असते. हा तो मुद्दा आहे. म्हणजे त्या लेखकाचं ते पूर्वसंचितही त्याच्या मागे असतं. एकदमच नवीन लेखकाबद्दलही घडेल असं ते शक्य नाही, परंतु ही गोष्ट फार महत्वाची आहे की ही गतिमानता साहित्यातल्या विक्री व्यवसायाची म्हणूया, वाचकांपर्यंत ते पुस्तक पोहोचण्याची म्हणूया, त्या पुस्तकावर चर्चा होण्याची म्हणूया, वाचन चळवळीला गती देणारी ही बाब आहे. त्यातले निवेदनाचे, त्यातल्या आशयाचे, त्यातल्या कथेचे हे विषय पुन्हा दुसऱ्या पातळीवर येतील, त्याच्यावर लोक चर्चा करतील. एक प्रणव सखदेवांबद्दल मला ना एक गोष्ट फार महत्वाची वाटते. ती महत्वाची या दृष्टीने की मर्ढेकरांनी, मी कधीतरी बोललो असेल मला माहित नाही, लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखन गर्व आत्मनिष्ठा असे दोन प्रकार लेखनाच्या प्रक्रियेत सांगितलेले आहेत. आता ही लेखनपूर्व आत्मनिष्ठा काय आहे की मला एखादी गोष्ट लिहायची आहे, म्हणजे भाषांतराचाही विषय घेतला तर तोही त्यात अंतर्भूत करता येईल, की मला एखादी गोष्ट लिहायची आहे तर त्या लिहिण्याच्या सामग्रीसाठी मी माझ्या मानसिक तयारीपासून सुरुवात करतो, माझा अनुभव विश्व विस्तारतो, मी विचार करतो, मी जग पाहतो, माझं निरीक्षण वाढतं. आणि ही जी काही लेखनपूर्व आत्मनिष्ठा असते, या लेखनपूर्व आत्मनिष्ठेमध्ये तो सगळी त्या कलाकृतीची सामग्री गोळा करत असतो. म्हणजे एखादी कविता कागदावर यायला 10 सेकंद काय अर्धा मिनिट लागेल, परंतु ती कविता वर्षानुवर्ष एखाद्या कवीच्या मनात असते, तो त्या लेखनपूर्व आत्मनिष्ठेचा भाग असतो. तर तसंच एखादी कलाकृती निर्माण होत असताना एक लेखनपूर्व आत्मनिष्ठा ही तो लेखक जपत असतो. ती तो कशी जपतो यावर त्याची पुढची प्रक्रिया म्हणजे ती लेखन गर्व आत्मनिष्ठा, की जो तेव्हा तो त्या लेखन प्रक्रियेत समाविष्ट आहे. म्हणजे त्याचं 600 पानांचं पुस्तक, 500 पानांचं पुस्तक, त्याचं लेखन तो करतोय. आणि हे लेखन म्हणजे आनंद यादवांनी साहित्याची निर्मिती प्रक्रियामध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल फार चांगली चर्चा केली आहे, की त्याची जुळणी त्याला करावी लागते. मात्र ती एकसंध जुळणी करत असताना त्याची लेखन गर्व आत्मनिष्ठा ही कायम, जर ती प्रक्रिया महिनो चालत असेल तर ती महिनो ही लेखन गर्व आत्मनिष्ठा त्याच्या मनामध्ये कायम असली पाहिजे त्या कलाकृतीबद्दल. आणि ती कायम ठेवणं हे खरं तर हा एक त्याला असं म्हणता येईल की प्रातबीय चमत्कार असतो किंवा नैसर्गिक चमत्कार असतो, ते त्या लेखन गर्व आत्मनिष्ठेला जपणे. तर मला या दृष्टीने हे सांगायचं आहे की प्रणव सखदेव हा मराठी साहित्यातला एक असा लेखक आहे की ज्याला ही लेखन गर्व आत्मनिष्ठा जी आहे ती त्याला इनबिल्ड मिळालेली आहे. इनबिल्ड या अर्थाने त्याचं कारण असं की ते त्याच्या ज्या कलाकृती आहेत किंवा तो जो काही लिहितोय हे जाणवतं की हे आपल्याला नाविन्यपूर्ण आशयाचं येत आहे. त्यात प्रणव सखदेवांचं ते वाक्य वारंवार मला त्यांच्या तोंडूनच ते ऐकायला येतं की मला लेखकाला मारायचं असतं किंवा मला संपायचं असतं तिथे. म्हणजे भालचंद्र नेमाळेंनी टीका स्वयंवरमध्ये एका चांगल्या लेखात ती चर्चा केली. आता ते झेन झेड का हा जो काही विषय आहे या भाषेत जर बोलायचं झालं तर तो विषय असा मांडता येतो की रन अँड स्टॉप अशी आपली अलीकडच्या अनेक लेखकांची किंवा काही लेखकांची प्रक्रिया आहे. म्हणजे धावायचं थांबायचं, धावायचं थांबायचं. परंतु प्रणव सखदेव हा धावतो थांबतो, पुन्हा धावतो पुन्हा थांबतो, या एका साखळीत तो राहत नाही. तर त्याचं एकदा धावणं आणि थांबणं ही दोन्ही गोष्टी स्वतंत्र असतात. म्हणजे तुम्हाला दिमित्री रियाज केळकरची गोष्ट याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या कथांमधली एका कथेची सुरुवात आणि त्या कथेचा शेवट हा संपला की ती कथाही संपते आणि एक लेखक म्हणून, कथाकार म्हणून प्रणव सखदेवही तिथे संपतो. आणि दुसरी कथा आली तर आपल्याला दुसरा प्रणव सखदेव तिथे दिसतो, दुसरं विश्व दिसतं. तर हे जे स्वतःला त्या लेखन गर्भ आत्मनिष्ठतेमध्ये स्वतःला सांभाळणं आहे प्रत्येक कलाकृतीसाठी, हे या लेखकांमध्ये मी जे पद्धतीने इनबिल्ट आहे असं म्हणतो ते मला जाणवतं. हीच गोष्ट त्याचं कारण हे आहे की आपल्याला लेखक म्हणून ती गोष्ट प्रतिभेने मिळत असेल, परंतु प्रतिभेपेक्षा एक भाषांतराला प्रज्ञेचा स्पर्श असतो. का तुम्हाला अभ्यासही लागतो त्या गोष्टीसाठी. तुम्ही बऱ्याचदा शब्द, संकल्पना हा विचार करत होता, त्या मुळात परिभाषा निर्माण कराव्या लागतात आणि त्या परिभाषा नव्याने निर्माण होतात, त्या लोकांच्या परिचयाच्या असतात किंवा लोक वापरत असलेल्या परिभाषा शोधून काढाव्या लागतात. तर याला कष्ट सुद्धा लागतात. तर ती कष्ट हा सुद्धा त्या लेखन गर्भतेमधला एक महत्वाचा भाग असतो भाषांतर करताना, की ज्या एखाद्या मूळ कलाकाराने ज्या कलाकृतीचं चित्र आपल्या समोर रेखाटलं आहे, म्हणजे जो फोटो काढलेला आहे तो तसाच फोटो
आपल्या भाषेत त्या लोकांसमोर आणले की त्यात कुठल्याही पद्धतीनं ठिगळ दिसायला नको कुठे, की या कुठला हे कुठलं तरी ठिगळ लावलेलं आहे. तर ही जी काही आत्मनिष्ठा आहे, ही आत्मनिष्ठता म्हणजे लेखनगर्भ आत्मनिष्ठा मला प्रणव सखदेवाच्या निमित्तानं एक मराठी साहित्यातल्या अलीकडच्या विषयात महत्वाची वाटते. सुभाष भेंडेंच्या या लेखनगर्भ आत्मनिष्ठेचा एक असा महत्वाचा भाग आहे की सुभाष भेंडेंच्या अंधारवाटा या कादंबरीला पुरस्कारासाठी ती कादंबरी नॉमिनेट झाली होती आणि मग तिला काही तो पुरस्कार मिळाला नाही. तर त्यात ते जे काही त्यातले परीक्षक होते ते म्हणाले तुमच्या एका कादंबरीच्या एका पानावरती 4 ओळी आहेत की ज्या स्त्री पुरुष संबंधांबद्दल फारच विभत्स चित्रण करतात. एका कादंबरीच्या 100-200 पानांच्या कादंबरीच्या एका पानावर असे 2-3 ओळी आहेत. तर तरीही ते पुरस्कारासाठी न स्वीकारणारं जे काही समीक्षण आणि मूल्यमापनाचा विश्व आहे त्या पलीकडे आता प्रणव सखदेवांनी आपल्याला आणून ठेवलाय मराठी साहित्यातला. कारण त्याचे जे काही मी जे लेखनगर्भ आत्मनिष्ठ पुन्हा शब्द वापरतो ते हेच की ती लेखनगर्भ आत्मनिष्ठ तुम्हाला थांबवत नाही व्यक्त होण्यासाठी. जे जग आहे ते जग तुमच्या समोर येतं. ते कुठल्याही पिढीचं असो, ते कुठल्याही अनुभवाचं असो आणि त्यालाच मर्ढेकरांनी काव्यशास्त्राची कसोटी त्यालाच म्हटलेलं आहे. ते धीट पण असलं पाहिजे साहित्यामध्ये. त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता याच्यामध्ये शेवटी असं आहे की आपण मित्र असलो, वाचक असलो, समीक्षक असलो, विश्लेषक असलो याही दृष्टीनं आपल्याला या साहित्याचा एक चांगला आनंद मिळतो. या सगळ्या प्रणव सखदेवांच्या कडून जे शब्दबद्ध होतं याचं एक याच्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं गर्दीचं चित्रण आहे. कल्याण शब्द बऱ्याचदा लोक तुम्ही वापरता. कल्याणचा परिसर येतो किंवा हा परिसर येतो. परिसर येत नाही, मला म्हणायचंय ती गर्दी आहे. आणि ही गर्दी जेव्हा लेखक एकटा होऊन चितारतो तेव्हा ती गर्दी खऱ्या अर्थाने दिसायला लागते. आपण गर्दीत राहूनच गर्दीतला लेखक झालो तर ती गोष्ट तेवढीशी नीट येत नाही. प्रणव सखदेव हा फार शांतपणे माणूस या सगळ्या गर्दीला एकटं राहून एकटेपणाने आणि शांतपणे चितारतो. ती फार महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये मला प्रतिमा सृष्टीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. तो लेखकीय आविष्कार आहे त्या सगळ्या कथासंग्रहांमध्ये. एक रूपक खूप त्या कथांमध्ये आहेत. ते रूपक आपल्याला दिसतात. ते म्हटलंय की काव्य यशस्व व्यवहार विधे शिवतरक्षते, म्हणजे काव्यानं आपल्याला यश, पैसा, प्रसिद्धी हे दिलं पाहिजे हा विषय आहे, परंतु तो आनंदही मिळाला पाहिजे. मग तो विषय कुठलाही असू द्या तर तो आनंद सुद्धा मिळेल. त्यामुळे त्या प्रतिमा सृष्टीमुळे तो मिळतो, त्या रूपकांमुळे मिळतो. आपण त्या पुस्तकाचं म्हणजे बोट धरून चालायला लागतो आनंदाने, असा तो विषय असतो. त्यामुळे मी आता के कनेक्शन वाचलं नाही, माझ्यापर्यंत ते पुस्तक आलं नाही. मी आता या सगळ्या चर्चेतून बाहेर पडून ते पुस्तक वाचेल मला म्हणून तेव्हा मला त्याचा आनंद मिळेल, हा तो विषय आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने ह्या काही माझ्या गोष्टी होत्या मला तुम्हाला सांगायच्या, त्या सांगितल्या. पुन्हा मी प्रणव सखदेवांना शुभेच्छा देतो. आपल्या या सगळ्या पुस्तकांनी बरंच काही या सगळ्या लोकांना नमस्कार आणि थांबतो. धन्यवाद सर. खूप 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 धन्यवाद जगतानंद भटकर सर. तुम्ही जे हे विश्लेषण केलं आणि तुमचं मनोगत जे सांगितलं ते नेहमीप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सगळेजण भारल्यासारखे ते ऐकत होते. धन्यवाद. धन्यवाद. तर अजून कोणाला सांगायचं असेल तर हे 1-2-3 मिनिटं पाहिजे तर रिक्वेस्ट पाठवू शकतात, नाही तर मग आपण थांबू. आणि प्रणव सखदेवांनी जो आपला वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल प्रणव सखदेवांचे खूप खूप आभार. आणि के कनेक्शनची दुसरी आवृत्ती येते, तर ही पण आवृत्त्या मागून आवृत्ती 3री, 4थी, 5वी इतर पुस्तकांच्याही त्यांच्या पटापट येव आणि नवीन पुस्तकं त्यांची आम्हाला लवकर मिळत या शुभेच्छासह आपण आज इथे थांबूया. धन्यवाद सर. धन्यवाद. परत एक विचार राहीलच, तुम्ही
पुस्तकं बरंच काहीला आपल्या कुटुंबातलंच मानतात. त्याच्यामुळे ज्या वेळेला पुढेच पुस्तक तुमचं येईल त्यावेळेला परत आम्ही विनंती करू आणि नक्की त्यावेळेला परत आपण असू अशी अपेक्षा बाळगतो. 100% नक्की नक्की आपण भेटत राहूच आणि बोलत राहूच. कारण मगाशी मी म्हणालो तसं की विद्या मॅडम असतील, भटकर सर असतील, प्रवीण सर असतील, आता तन्वी आहे. तन्वी याची माझी नुकतीच आता ओळख झाली आहे. ती खूप चांगलं परीक्षण विश्लेषण पुस्तकांचं करते. म्हणजे खूप वर्षांनी आजच्या म्हणजे साधारण माझ्या पिढीची ती असेल, माझ्या किंवा थोडं इकडे तिकडे असेल, तर इतकं विश्लेषण आणि चांगल्या पद्धतीने विश्लेषण करणारं परीक्षण मी तिची वाचली. नाहीतर डिजिटल मीडियावर बरेच जण लिहित असतात, त्यांचे अभिप्राय व्यक्त करत असतात, चांगलीच गोष्ट आहे ती. पण त्याला जे एक वस्तुनिष्ठपणा तरी सुद्धा समीक्षकीय वृक्षपणा न येता पुस्तकांबद्दल विश्लेषण करणं हे तिचं म्हणजे अगदी वैशिष्ट्य आहे असं मला आवर्जून इथे सांगावं वाटतं. तुम्ही जरूर तिचं वाचा. तर ही स्पेस नेहमीच म्हणजे मला आपलीच वाटलेली आहे अगदी पहिल्या स्पेस पासून. तर मी जरूर येईन, आपण नक्की गप्पा मारू आणि पुस्तकांबद्दल बोलू. आणि तुमच्या सगळ्यांचे तुम्ही वेळ दिलात आणि माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आभार. धन्यवाद सर. एक बोलायचं होतं थोडस. सर, एक लेखक म्हणून आणि अनुवादक म्हणून काय म्हणतात त्याला, मराठी भाषेला जे समृद्ध असं करण्यामध्ये तुमचं जे योगदान आहे त्याच्यासाठी वाचकांच्या तर्फे मी आपला आभार मानतो. कारण मराठी भाषेमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात आपण आणि बऱ्याच जे अनुवादक आहेत त्यांनी जी मोलाची भर घातलेली आहे, जगभरातलं उत्तमच्या उत्तम साहित्य मराठी भाषेमध्ये आणलंय, त्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, आपले आभार मानावे तितके थोडे आहेत. कारण म्हणजे काय म्हणतात त्याला, भारतातल्या ज्या बऱ्याच भाषा आहेत त्यात काय म्हणतात त्याला, जे अनुवादित किंवा बाहेरचे जे अप्रतिम साहित्य आहे जे ते इतक्या लवकर येतं, तर ते फक्त अनुवादकांमुळे होते. आणि असं नाही की नुसता अनुवाद होतोय, तर तो जो अनुभव आहे ना वाचताना, तर तो प्रत्येक वाचकाला जाणवतो तो वाचताना. आणि ज्यांनी अनुवादित पुस्तकांचा हे घेतलेलं आहे, तर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधली जर तुम्ही बघितलं तर मराठी अनुवादक हिंदीच्या कितीतरी पुढे असलेले मला जाणवतात. तर त्यामुळे पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. प्रणव सर, ही सगळ्या वाचकांतर्फे अत्यंत मोलाची अशी भावना आहे आपल्याबद्दलची. योगेशने जी व्यक्त केली. नक्कीच नक्कीच. मी आणि आणखीनही बरीच काय काय अजून केलेलं आहे ते या वर्षात आणि पुढच्या काही वर्षात तुमच्या भेटीला येईल. म्हणजे स्वतःचं लिखाण तर आहेच, पण अनुवादाचा सुद्धा जे मला आवडलेले लेखक किंवा आवडलेली पुस्तकं आहेत ती येतीलच आणि नक्कीच तुम्हाला ती पण आवडतील. आभार. धन्यवाद योगेश. प्रणव सखदेवांसोबत जर त्यांच्या संबंधित सांगायचं झालं तर प्रणव सखदेवांचा साहित्य प्रवास तर आपण सगळ्या जवळपास बघितलेलाच आहे. पण त्यांच्या सुविद्य पत्नी रमा हर्डीकर या नावाने सुद्धा त्यांचं भरपूर साहित्य आहे. त्यांचं ॲलन पो ॲडगरच्या कथा हे पुस्तक मी स्वतःही वाचलेलं आहे. त्यांचे श्वशुर अजय हर्डीकर हे सुद्धा उत्कृष्ट अनुवादक आहेत. त्यांनी डॉक्टर रॉबिन कुकची काही पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. असं हे सगळं साहित्यिक कुटुंब असं आपण म्हणतो, आपण असं समजू शकतो. तर प्रणव सखदेवांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि इथे थांबूया, परत भेटूया आपण सगळेच पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.